सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे आयोजित एम.ए. फर्स्ट इयर एम.ए. भाग 1 एम.ए. इतिहास भाग 1च्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. आपण हे जे संपर्क सत्र आयोजित केलेलं आहे, या संपर्क सत्रामध्ये आपण आज जो आपला तुमचा पहिला कंपल्सरीचा पेपर आहे एम.ए. सेमिस्टर भाग 1 सेमिस्टर 1 चा, तर त्याच्या संदर्भात चर्चा आपल्याला या कॉन्टॅक्ट सेशन मध्ये करायची आहे. हा जो कोर्स आहे त्या संदर्भातली माहिती जी आहे ती तुम्हाला या कोर्स मधून मिळेल, म्हणजे या संपर्क सत्रातून मिळेल. आणि त्यासोबतच तुम्हाला जे काही इतर माहिती आहे, आवश्यक माहिती असाइनमेंटच्या संदर्भात असेल, परीक्षेच्या संदर्भात असेल, ती देखील तुम्हाला या संपर्क सत्राच्या माध्यमातून देण्याचा आपला प्रयत्न आहे. तर त्यामुळे आजपासून हे जे संपर्क सत्र सुरू झालेलं आहे ते तुमचं त्याचं वेळापत्रक तुम्हाला दिलेलं आहे. त्या पद्धतीनं ही सगळी संपर्क सत्र होतील आणि तुम्ही सर्वांनी ती अटेंड करावी. आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे तुमच्या काही शंका असतील त्याचं पण समाधान होईल आणि मला जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे ती पण मला व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगता येईल. तर त्यामुळे आपण हे संपर्क सत्र घेतोय. आता बेसिकली आपण अर्ली इंडियाचा जो पेपर आहे आपला, त्याच्यावर चर्चा करण्याच्या आधी आपण काय करूया की बेसिक मला काही माहिती तुम्हा सर्वांना द्यायची आहे, ती फक्त तुम्हाला आता मी देतो. मागे देखील बहुधा तारीख मला आता आठवत नाही खरं, आपण एक कॉन्टॅक्ट सेशन घेतलेलं होतं. एक मिनिट मला तारीख सांगतो. तर साधारणपणे 20 सप्टेंबर रोजी आपण एक अशाच पद्धतीनं एक ओरिएंटेशन सत्र घेतलं होतं, ज्याच्यामध्ये आता डिस्टन्स मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहात डिस्टन्स मोड मध्ये एम ए इतिहासासाठी, तर तुम्हाला साधारणपणे काय काय माहिती त्या संदर्भातली असावी यासाठी ते ओरिएंटेशन आपण घेतलं होतं. आणि त्याचं रेकॉर्डिंग जे आहे ते तुमच्या तुम्ही ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिलेलं होतं. तर मी आज पुन्हा ते रेकॉर्डिंग तुम्हाला त्या ग्रुपमध्ये पुन्हा एकदा शेअर करेन. तुम्ही सर्वांनी ते रेकॉर्डिंग पाहावं, ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी. कारण त्यामध्ये या सगळ्या कोर्सच्या संदर्भात असेल किंवा असाइनमेंट्स असतील त्या संदर्भातली, आणि ते असाइनमेंट कुठं बघायचे, परीक्षेचं वेळापत्रक कुठं बघायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर त्याचसोबतच आता आपण जे करणार म्हणजे जी चर्चा करणार आहोत त्यामध्ये पहिल्या एक 2-3 गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो. अ, तुम्ही सर्वांनी तुमचे फॉर्म ऑनलाईन भरले आणि नेऊन आपल्या स्टडी सेंटरला जमा केलेले. तर सर्वांनी हे फॉर्म म्हणजे फॉर्म ऑनलाईन भरणं, त्याची फी भरणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं ते फॉर्म नेऊन आपल्या स्टडी सेंटरवर जमा करणं हे देखील आवश्यक असते. तर तुम्ही सर्वांनी ते केले असावेत असं मी समजून घेतो आणि आपण पुढच्या त्याच्या संदर्भात आणखी माहिती तुम्हाला सांगतो. दुसरी एक गोष्ट महत्वाची होती ती म्हणजे एबीसी आयडी कार्ड. तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी इथे येऊन फॉर्म संदर्भात चौकशी केली त्यांना पण मी एबीसी आयडीच्या संदर्भात माहिती दिलेली होती. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आयडी हा जो एबीसी आयडी आहे तो आपल्याला ऍडमिशन घेताना आवश्यक असतो आणि तुमच्या फॉर्म मध्ये देखील त्या संदर्भातली त्याच्या ती भरण्यासाठी एक जागा फॉर्मच्या सुरुवातीला देखील होती. तर ती तुम्ही सर्वांनी भरलेलं असायला हवं. त्याचबरोबर समजा त्यात कुणी दिली नसेल ती माहिती किंवा एबीसी आयडीच काढला नसेल तर अशा लोकांनी तत्काळ आपला एबीसी आयडी काढून ठेवायला हवा. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे पुढच्या काळात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे एबीसी आयडी हे काढणं महत्वाचं आहे आणि मस्ट आहे, आवश्यक आहे, अत्यंत. ठीक आहे. तर ही एक माहिती महत्वाची तुम्हाला द्यायची. त्याच्यानंतर तुमचे जे असाइनमेंट्स आहेत तुम्हाला प्रत्येक पेपरला तुमचे जे आता आपण पाहिले की आपल्याला साधारणपणे 6 पेपर आहेत या पहिल्या सेमिस्टरला.
तर त्या 6 पेपरच्या असाइनमेंट्स हे तुम्हाला लवकरच येणाऱ्या 3-4 दिवसात मिळू शकतील. ते तयार झालेले आहेत. ते फक्त बाकी म्हणजे अपलोड करण्यासाठी गेलेले आहेत. ते अपलोड झाले की मी तुम्हाला ते तुमच्या ग्रुपवर उपलब्ध करून देईन. तर असाइनमेंटचा प्रश्न संपला. असाइनमेंट हे तुमचे 100 मार्काचा पेपर टोटल कोर्स असतो आणि त्या 100 मार्काच्या कोर्समध्ये हा तर तुम्हाला मी एक सेकंड तुम्हाला दाखवतो. हा तुम्हाला सर्वांना दिसतं आता पेपरचे नाव Yes. दिसतात. तर ही तुमचे आता फर्स्ट इयर साठी असणारे विषय आहेत. फर्स्ट सेमिस्टर साठी असणारे हे विषय तुम्हाला इथं दिसतात. त्याच्यातले जो पहिला 1, 2, 3, 4 आणि 6 नंबर म्हणजे 1 ते 4 आणि 6 हे जे पेपर आहेत हे 100 मार्काचे पेपर असणार आहेत आणि म्हणजे 4 क्रेडिटचे पेपर असणार आहेत आणि याच्यामध्ये 20 मार्काची असाइनमेंट जे आहे ते तुम्हाला जमा करायचे आहे. आणि हा जो 5व्या नंबरचा पेपर आहे हा साधारणपणे 50 मार्काचा असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला 10 मार्काचा असाइनमेंट द्यावा लागेल आणि 40 मार्काचा थेअरीचा पेपर होईल. अशा पद्धतीने तुम्हाला हा 1 ते एकूण 6 पेपर या सेमिस्टरला अभ्यासासाठी असणार आहेत. तर तुमचे हे जे या सगळ्या अभ्यासक्रमाचे जे म्हणजे पेपरचे जे असाइनमेंट्स आहेत ते तुम्हाला लवकरच मिळतील. ठीक आहे. तर ही एक गोष्ट आपल्याला एक क्लिअर व्हायला हवी होती. ठीक आहे. आता तुमच्यापैकी काही जणांनी इथं येऊन आपली पुस्तकं जी आहेत म्हणजे आपण काय केले की आपल्याकडे पुस्तकं डिस्ट्रीब्यूट करायची 2 पद्धती आहेत. साधारणपणे जी मुख्य पद्धत जी आहे ती ही आहे की आपले जे स्टडी सेंटर असतं तर ते स्टडी सेंटर म्हणजे तुमचं अभ्यास केंद्र जिथं तुम्ही फॉर्म जमा केला जिथं तुमची परीक्षा होणार आहे तर त्या अभ्यासक्रमावर अभ्यास केंद्रामध्ये तुम्हाला ही पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात. आता त्यासाठी आवश्यक काय असतं की अभ्यास केंद्रानं तिथं विद्यापीठाकडे म्हणजे दूरशिक्षण केंद्राकडे पुस्तकांच्या संदर्भातली मागणी करायची असते आणि मग त्यांना ती पुस्तकं दिली जातात. ठीक आहे. तर समजा तुमच्या काही कारणानं अभ्यास केंद्राकडे पुस्तकं उपलब्ध नसतील तर तुम्हाला इथं विद्यापीठामध्ये येऊन ती पुस्तकं घेता येईल. विद्यापीठात पुस्तकं घेण्यासाठी यायच्या आधी एका गोष्टीची काळजी घ्यायची की तुमचा जो ऍडमिशनची पावती जी आहे तर त्या पावतीवर सही शिक्का आपल्या कॉलेजचा घ्यायचा. तुम्हाला माझा सगळा आवाज व्यवस्थित येतोय? Yes, sir. येतोय सर. येतोय ना? येस. हा तर तुमची जी ऍडमिशनची पावती आहे तर त्या ऍडमिशनच्या पावतीवर तुमच्या कॉलेजचा सही शिक्का जो आहे म्हणजे जो अभ्यास केंद्राचा स्टडी सेंटरचा जो सही शिक्का आहे कोऑर्डिनेटरचा तो घेऊन यायचा आणि तो घेतल्यानंतर इथं माझ्याजवळ यायचं विद्यापीठाच्या डिस्टन्सच्या ऑफिसमध्ये आणि तिथून माझ्याकडून त्याच्यावर सही घ्यायची आणि शिक्का घ्यायचा. तर असं केल्यानंतरच तुम्ही तो जो कागद पावती जी आहे ती घेऊन विद्यापीठाच्या मागे कन्झ्युमर स्टोर्स आहे तिथे जाऊन तुम्ही ती सगळी पुस्तकं तुमची घेऊ शकता. आता जी मला आज काल जी माहिती मिळाली त्यानुसार म्हणजे आज सकाळी पण जी माहिती मिळाली त्यानुसार तुम्हाला तुमचे जे टोटल म्हणजे आत्ताचे 6 आणि नंतरचे जे पेपर आहेत 4 पेपर असे साधारणपणे 10 पेपरचे जे काही पुस्तकं आहेत ती तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. त्यातले फक्त साधारण 9 पेपर तुम्हाला पुस्तकं मिळतील. एखादं पेपरचं फक्त पुस्तक मिळण्याची म्हणजे छपाई होऊन यायचं बाकी आहे. बाकी तुम्हाला हे सगळे जे या सेमिस्टरची पुस्तकं आहेत त्या सर्व सेमिस्टरच्या पुस्तकांची पीडीएफ जे आहेत ते आपण आपल्या ग्रुपमध्ये दिलेले आहे. तर त्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही पद्धतीनं अभ्यास सुरू करण्याच्या बाबतीत कुठेही थांबण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही आता ते सर्व अभ्यास सुरू करायला हवा. जसं मागच्या 29 सप्टेंबरच्या याच्यामध्ये मी जसं सांगितल्याप्रमाणे आपली परीक्षा ही ऑक्टोबरच्या लास्ट वीकला सांगितलेली.
तर मागच्या वेळी ज्यावेळी परीक्षा विभागानं तारखा दिल्या होत्या, परीक्षा आरंभ तारखा, त्यामध्ये या आपला जो कोर्स आहे त्याची तारीख देखील त्यांनी 23 ऑक्टोबर ही दिलेली होती. ठीक आहे. तर अजून त्यांचा ड्राफ्ट टाइम टेबल जो आहे, एक सुरुवातीला एक कच्चा टाइम टेबल येतो, तो अजून आलेला नाही. तो ज्यावेळी येईल त्यावेळी मी पहिल्यांदा आपल्या ग्रुपवर लगेच तो टाकेल आणि त्या हिशोबानं तुम्हाला अभ्यासाची तयारी करावी लागेल. ठीक आहे. तर हे या पद्धतीची एक साधारण माहिती, तुम्हाला एक महत्वाची माहिती होती ती तुम्हाला आता मला द्यायची होती, टाकण्याची होती की तुम्हाला आता या माहितीच्या संदर्भात काही शंका असतील तर मला विचारा. मी तुमचं म्हणजे निरसन मला करता येईल. बोला, आता एक एक जण बोला. सर, हा, तेजस्विनी मिरजकर बोलती आहे. बोला. मला विचारायचं, तुम्ही 9 ते 10 पेपर म्हणजे 4 आणि 6 असे 10 पेपर म्हणालात. ते पुढच्या सेमिस्टरचे सांगितलेत का तुम्ही? हा, पुढच्या सेमिस्टरचे सांगितलं. आता जे मी 6 दाखवले ना ते या हा. सेमिस्टरला आहे. ओके ओके, थँक्यू सर. बोला अजून तुम्हाला. सर, मायग्रेशनची सर्टिफिकेटची जरा शंका होती विचार. मायग्रेशन सर्टिफिकेट काय? सर, मायग्रेशन सर्टिफिकेट अजून मला मिळालं नाहीये. YCM मधून मी BA तातडीने जमा करा. तुम्हाला सगळ्यांनाच एक सूचना देतोय की तुमच्यापैकी ज्या लोकांनी TC दिला नसेल किंवा मायग्रेशन दिला नसेल, त्यामुळे त्यांची एलिजिबिलिटी पेंडिंग राहते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ज्यांची एलिजिबिलिटी पेंडिंग राहते, ऐकून घ्या पूर्ण वाक्य. ज्यांची एलिजिबिलिटी पेंडिंग राहते, एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता, तर ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेले असतात पण PC जमा केलेले नसतात किंवा दुसऱ्या विद्यापीठातले असतील तर मायग्रेशन दिलेले नसतात, तर अशा विद्यार्थ्यांची एलिजिबिलिटी जी आहे ती पेंडिंग राहते. तर अशी एलिजिबिलिटी जर पेंडिंग राहिली तर त्यांना पुढच्या परीक्षेला बसता येत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी जेवढ्या तत्काळ म्हणजे जेवढ्या लवकर तुम्हाला मायग्रेशन असेल किंवा TC असेल तो लवकरात लवकर जमा करायचा. ठीक आहे. तुमच्यापैकी कोणी ड्युअल डिग्रीला ऍडमिशन घेतलेलं आहे का? एका वेळी 2 अभ्यासक्रम करणारं कोणी आहे? सर, मी घेतलं. हो सर, माझं चालू आहे. सर, माझं पण. ड्युअल डिग्रीचा? सर, माझं पण. हो सर. तुमच्यापैकी कुणी ड्युअल डिग्रीचा फॉर्म भरलेला नाही? मी भरलेलं नाहीये सर. मी पण भरलेला नाही. बरं, आणखी? तर मी आता अजून एक सांगतोय की ज्यांनी ड्युअल डिग्री मध्ये म्हणजे एका वेळी 2 अभ्यासक्रम जे करतायत त्यांनी ड्युअल डिग्रीचा फॉर्म भरणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करा, आता तर खूप म्हणजे शेड्यूल पॅक आहे काय, तरी आपण काय करू की एक सेशन घेऊ, म्हणजे एका सेशन मध्ये मी त्या संदर्भात माहिती देईन किंवा तुम्ही जरी मला ड्युअल डिग्रीची माहिती पाठवा असं मेसेज जरी केला व्हॉट्सअपला, तर मी तुम्हाला ड्युअल डिग्री भरण्याच्या संदर्भात माहिती जी आहे ती पाठवून देईन. तर त्या पद्धतीने तुम्ही ड्युअल डिग्री फॉर्म भरून जमा करणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर ही गोष्ट एक लक्षात सर्वांनी ठेवायला हवी. आता कुणाला अजून काही शंका आहेत? सर, पेपर बद्दलच अजून एक शंका होती. त्याचा मीडियम जे लँग्वेज आहे ना, आता मी मराठीत नाही लिहू शकणार, मला इंग्लिश मध्ये लिहावं लागेल. नाही, तुम्ही याच्या आधीचे कॉन्टॅक्ट सेशन अटेंड केलं कुठलं? केलंय सर. मला ते इंग्लिश रीडिंग मटेरियल दोन गोष्टी असतात. आता मी तुम्हाला सर्वांना ड्युअल डिग्रीची माहिती पाठवा म्हणून सांगितलं, तुम्ही इमिजिएटली मला आता लगेच व्हॉट्सअप करता. हे बरोबर नाही. तुम्ही थोड्या वेळानं मला पाठवलं असं तरी चाललं असतं. थोड्या वेळानं नंतर पाठवा, ज्यावेळी सेशन संपेल त्यावेळी. मला जे काही म्हणायचं आहे की पेपर जो असतो तो इंग्लिशमध्ये देखील असतो आणि मराठीमध्ये देखील असतो. तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल वाटेल त्या लँग्वेज मध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. फक्त एवढंच आहे की पेपर लिहिताना एक कुठलं तरी भाषा जी आहे, मीडियम जे आहे ते फॉलो करायचं आहे, एवढी त्याची साधारण अपेक्षा असते. बोला. ओके सर, थँक्यू. आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्हाला जे आधीचं ओरिएंटेशन दिलेलं आहे ना, यातले बरेच आता जे प्रश्न येत आहेत ना ते ऑलरेडी तिथं त्याच्याबद्दल बोललं गेले. तर तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ पण बघून घ्या. ठीक आहे. कारण कसं होणार की प्रत्येक वेळी आपण याच गोष्टीबद्दल बोलत राहिलो तर आपल्याला जो आपला जो मुख्य अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल चर्चा करायला अतिशय कमी वेळ मिळेल. तर त्यामुळं आता जे आहे ते आपण अजून काय असतील तर शंका विचारा.
पेपर फॉर्मॅट विषयी सांगा. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाय? हो. तरी पण बघितलाय का मागचा व्हिडिओ? हो हो सर. त्यात चर्चा नाही केली त्याबद्दल? केले तर तरी पण म्हणजे किती मार्काचा पेपर असेल नाही खरं असं नाही. आता मी सांगताना पण सुरुवातीला पण सांगितलं 80 आणि 20 मार्काचा पेपर असणार. 80 मार्काचा तुमचा थेरीचा पेपर असेल, 20 मार्काचा असाइनमेंट असेल. हे आता आपण सांगितलं थोड्या वेळापूर्वी. बरोबर की नाही? थोडस लेट जॉईन झाले मी त्यामुळे. सर नमस्कार. हा बोला. सेशन मी जॉईन केलं होतं. हा केलं होतं ना? हो केलं होतं, पण त्याच्यामध्ये सर आपण म्हणजे असं फॉर्मॅट सांगितलेलं नव्हतं ना की फॉर्मॅट ते सांगितलं होतं ना. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील, एका वाक्यात उत्तरे असतील, काय त्याच्यानंतर टिपा असतील आणि दीर्घोत्तर प्रश्न, अशा पद्धतीचाच पेपर असतो. मग त्याच्यात 5 मल्टिपल चॉईस असतील, 5 एका वाक्यात उत्तर असतील, 6 पैकी 4 टिपा लिहा असतील आणि मग 2-2 ऑप्शन जे असे दीर्घोत्तरी प्रश्न असतील. त्याचा एक अजून एकदा परत समजा त्यांच्याकडनं काहीतरी फॉर्मॅट अपडेट होऊन आला ना, तर तो फॉर्मॅट पण मी तुम्हाला शेअर करेन. सर जर ग्रुपला थोडंसं म्हणजे ग्रुपला जर शेअर केलं तर बरं होईल यार थोडं. आपल्याला बेसिकली काय आहे, एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी, काय की आपण पेपर ओरिएंटेड खूप जाण्याच्या ऐवजी तुम्ही जर समजा म्हणजे याच्यात दीर्घोत्तरी प्रश्न तर असतात सगळ्या याच्यात आणि टिपा असतात, हेच फॉर्मॅट राहणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तयारी करा. तुमचे जी पुस्तकं दिलेली आहेत त्याच्या मागं देखील तुम्ही जर प्रत्येक युनिटच्या मागं पाहिलं तर तुम्हाला सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न पण दिलेले आहेत आणि टिपा पण दिलेले आहेत आणि मल्टिपल चॉईस प्रश्न दिलेले आहेत. तर त्या सर्व अभ्यास करून माईक बंद करा, अभ्यास करून आपल्या परीक्षेची तयारी करू शकता. ठीक आहे? अजून काय शंका आहे कुणाला? अजून कुणाला काय शंका आहे? हो सर, मला शंका आहे. हा बोला. सर मी डिस्टन्स मधून पुस्तकं घेतलेत सर, पण मला 4च विषयाची पुस्तकं मिळाली. त्यानंतर 2 विषयाची पुस्तकं मिळाली नाही. त्यात भारतीय ब्रिटिश सत्तेचा उदय आणि दृढीकरण आणि दुसरं पुस्तक आहे इतिहासाचे सिद्धांत आणि पद्धती. त्या कधी मिळेल किंवा त्याचे काय PDF ग्रुपवर मिळेल का? तुम्ही ग्रुपमध्ये पाहिलं ते PDF पाठवलेत का? नाही सर, मी काल येऊन ते पुस्तकं घेऊन गेली. त्यात मला 4 मिळाले, 2 मिळाले नाही म्हणून विचारलं. प्रश्न आहे ग्रुपमध्ये PDF पाठवलेत का? तुम्ही ग्रुपमध्ये पाहिलेत का असं विचारतो. नाही सर, मी डायरेक्ट पुस्तकं घेतल्यामुळे मी ग्रुप मध्ये बघितलं नाही ते. तुम्ही ग्रुप चेक करत नाही असं म्हणताय? नाही सर, मी ग्रुप चेक करते, पण मी ते पुस्तकं बघितले नाही, कारण मी काल डायरेक्ट डिस्टन्स मधून घेतलेत ना पुस्तकं. म्हणून मग मी म्हटले की जेव्हा प्रिंट मिळत आहे तर मग कशाला. ठीक आहे. ग्रुपमध्ये कुणाला पुस्तकं आहेत असं माहिती आहे का याच्यात? हरीश, तुम्हाला माहिती आहे पुस्तकं दिलेत ते ग्रुपमध्ये दोन्ही? हो दिलेत सर. तर तुम्ही ग्रुपमध्ये पहा, ग्रुपमध्ये त्याचे PDF पण दिलेले आहे आणि त्याचे लिंक पण दिलेले आहे या पुस्तकांची. तर तिथे तुम्हाला ठीक आहे, चालेल सर. तुम्हाला पुस्तकं मिळतील. बरं, अजून काय शंका आहे कुणाला? अजून काय शंका आहे? तर बेसिकली आपला सगळा संवाद होतो याच्यातून तुमच्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षात येत असेल की आपल्याला ग्रुपवर जी माहिती दिली जाते ती एक तुम्ही सर्वांनी फॉलो करायला हवी. कारण त्याच्यातनं काय होतं की काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. ग्रुप जर आपण फॉलो केला नाही, त्याच्यातली माहिती फॉलो केली, कारण माझ्याकडे तुमच्याशी कम्युनिकेट करण्याचं ते एकमेव माध्यम आहे. तुमची संख्या विद्यार्थी आपल्याकडे बरेच आहेत फर्स्ट इयरला. आता जरी बघा तुमच्याकडे आता आपल्याला जॉईन आहेत ते 76 विद्यार्थी आहेत आणि जवळपास ह्याच्यापेक्षा 4 पट विद्यार्थी आपल्याकडे आहेत. तर त्यामुळे तुमच्याशी संवाद साधण्याचं माझ्याकडे ते एकमेव माध्यम आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून. त्यामुळे मी त्याच्यावर सातत्यानं तुम्हाला त्या संदर्भातली माहिती देत असतो आणि ती माहिती महत्वाची असते. कुठलीही माहिती विनाकारण मी त्याच्यावर टाकत नाहीये. आणि तुमचं कसं आहे की त्याच्यात म्हणजे
डायव्हर्जन होऊ नये म्हणून मी त्याला फक्त ऍडमिन ओनली केलेलं आहे. कारण बरेच जण नंतर मग त्याच्यामुळे प्रश्न टाकत राहतील किंवा दुसऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत राहतील, त्यामुळे डायव्हर्जन्स होतं, म्हणून मी त्याचा ऍडमिन ओनली ठेवलेला आहे. हा, तर तुम्ही त्या ग्रुप मधल्या ज्या सूचना असतील, त्याच्यामध्ये दिलेले व्हिडिओज असतील, हा, ते पाहणं यामुळं आवश्यक आहे. तर ते तुम्ही सातत्यानं पाहणं, त्याचं फॉलोअप ठेवणं, या गोष्टी करायला हव्यात. ठीक आहे. तर मला वाटतं की आतापर्यंत आपण जी काही चर्चा केली त्याचा तुम्हाला निश्चित उपयोग झाला असेल. आता आपण काय करूया की आपण थेट आता आपला जो पेपर आहे अर्ली इंडियाचा, ज्याच्या संदर्भात हे आपण कॉन्टॅक्ट सेशन घेतोय, तर त्याच्या संदर्भात आपण आता चर्चेला सुरुवात करूया ना सुरुवात आता त्या संदर्भात. अजून कोणाला काही अजून विचारायचंय, सांगायचंय? हॅलो सर. हा, बोला. सर टीसीची लास्ट डेट किती आहे कशाची? जमा करायची? टीसीची टीसी तत्काळ जमा करायचा असतो, तो फॉर्म बरोबर द्यायला पाहिजे. तरी तुम्ही पण आता अप्लाय आम्ही कॉलेजमध्ये आता ऍप्लिकेशन दिलेलं आहे, ते म्हणतात 5 दिवसानंतर भेटेल तुम्हाला. ज्या दिवशी ज्या दिवशी ज्या क्षणाला तुमच्याकडे जमा होईल त्या क्षणाला तुम्ही विद्यापीठात जमा करा. ओके ओके, थँक्यू सर. मुजावर सर नमस्कार. हा, नमस्कार. बोला सर. मी वसंत भागवत बोलतोय. बोला. सुरुवातीला 2 पुस्तकं मिळत होती, पण आता एक परवा दिवशीपासून सगळी पुस्तकं मिळायला तयार झाली आहेत. बरोबर. काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर. सर सातारा सेंटरची पुस्तकं आलीत का? सातारा सेंटरची. भांडवलकर सर, तुमचं आता फर्स्ट इयरला ऍडमिशन आहे का सेकंड इयरला आहे? सेकंड इयरला. हे फर्स्ट इयरचं कॉन्टॅक्ट सेशन चालू आहे. प्रिंटेड आपलं 3:30 वाजता आहे सेकंड इयरचं कॉन्टॅक्ट सेशन. तुम्ही 3:30 वाजता जॉईन व्हा. ओके. हॅलो. हा, बोला. हा सर, संदीप जगदाळे. टीसी संदर्भात सर काय झालं, मी टीसी पाठवलेला एक 21 ते 22 तारखेच्या दरम्यान स्पीड पोस्टने कॉलेजने मला युनिव्हर्सिटीला. बर. हा, स्पीड पोस्टने बाय हँड दिलं तर मला कॉलेजने, परंतु ते पोचलाय की नाही हे कसं लक्षात येईल? आता ते त्याचा तोच इश्यू आहे ना, तुम्हाला त्यामुळे टीसी पाठवताना स्पेसिफाईड दूरशिक्षण केंद्राच्या ऍड्रेसने पाठवायला पाहिजे, नाहीतर जातो. सर मग काय करणं गरजेचं राहील आता माझ्यासाठी? मी तुम्हाला सगळ्यांना टीसी तुम्ही कुणी पाठवला असेल त्यासाठी एक नंबर देईल, तिथे तुम्ही चौकशी करायची. ओके ओके, ठीक आहे सर. ओके. झालं. आणि पोस्टाने जे टीसी पाठवणार आहेत ते स्वतःच्या जबाबदारीवर पाठवावं, कारण पोस्टाच्या ह्याच्यात काही गाळ झालं तर त्याला काय आपण करता येत नाही. तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची. ओके. ठीक आहे. एनिवे, आपण आता मग आपल्या विषयाकडे वळूया. आपला जो पेपर आहे पहिला पेपरचा MA सेमिस्टर 1चा, त्याचा सिलेबस आपण बघूया. सिलेबस बघून त्या सिलेबस मध्ये असणारे सगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा आढावा घेऊया आणि एकूण पेपरचा आढावा घेऊया आणि मग तुमची काही शंका असतील वगैरे त्याच्यावर आपण चर्चा करायची. अशा पद्धतीनं हे कॉन्टॅक्ट सेशन होतं. हे तुमचं पहिले कॉन्टॅक्ट सेशन आहे, त्यामुळे तुम्हाला एक अजून एक गोष्ट स्पष्ट करतो की कॉन्टॅक्ट सेशन हे जे आहे हे लेक्चर नसतं. जसं तुमच्या कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने लेक्चर असतं त्या पद्धतीने जे लेक्चर नसतं, हे असते साधारणपणे तुम्हाला पेपरची साधारण ओळख करून देणं, त्यातले महत्वाचे पॉईंट सांगणं किंवा एकूण पेपरचा नेमक्या तुम्हाला त्यातून काय शिकायचं आहे, काय शिकायला मिळणार आहे, काय गोष्टी तुम्ही साधारणपणे लक्षात ठेवायच्या, कशावर फोकस करून अभ्यास करायचा, या गोष्टी तुम्हाला या कॉन्टॅक्ट सेशन मधून सांगायच्या. तर त्या दृष्टीनं आपण आता हा जो पेपर आहे त्याच्या संदर्भातली चर्चा करू. तुम्हाला आता दिसतोय पेपर सिलेबस दिसतोय हा.
येस सर. हा, ठीक आहे. तर आपण या सिलेबसच्या माध्यमातून आपण पाहूया की तुमचे पेपरमध्ये नेमके मॉड्यूल्स काय आहेत, युनिट कोणते कोणते आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचे. हा जो तुमचा पहिला सेमिस्टर 1 चा सिलेबस आहे, सेमिस्टर 1 च्या सिलेबस मध्ये हा जो अर्ली इंडिया फ्रॉम द बिगिनिंग टू 3rd सेंचुरी BC, म्हणजे एकदम आरंभापासून ते 3ऱ्या शतकात, इसवी सन पूर्व 3रं शतक या काळापर्यंतचा अभ्यास तुम्हाला या अर्ली इंडिया या पेपरमध्ये करायचा आहे. तुमचे जे कंपल्सरी पेपर आहेत त्यापैकी हा पेपर आहे. तुम्ही जर याच्यामध्ये पाहिलात की मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन पण याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, की टोटल मार्क्स किती आहेत या पेपरला, तर 100 मार्क आहे. आणि त्यामध्ये सेमिस्टर एंड एक्झाम म्हणजे 17 अंकाची परीक्षा असते जी आता होणार आहे, तर ती 80 मार्काला आहे. आणि इंटरनल असेसमेंट म्हणजे तुम्हाला जे असाइनमेंट्स दिले जातील ते असणार आहेत 20 मार्कात. अशी याची विभागणी या पेपरची केली असल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर आता हा जो पेपर आहे अर्ली इंडिया म्हणजे तुम्ही ज्या पुस्तकावर पण त्याचं नाव पाहिलं असेल तर आरंभीचा भारत असं त्याचं नाव आहे. आणि मग साधारणपणे भारतामध्ये ज्या वेळेपासून मानव प्रजातीची म्हणजे उत्पत्ती झाली त्या काळापासून इसवी सनाच्या 3ऱ्या शतका, इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापर्यंत म्हणजे मौर्य साम्राज्यापर्यंतचा काळ जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. तर तो आपल्याला आता आपण पाहूया की एक एक कोर्स वाईज आपण त्याला त्याची चर्चा करू. आता याच्यामध्ये सिलेबस ज्यावेळी बनवला त्यावेळी काही उद्दिष्ट जे आहेत ऑब्जेक्टिव्ह म्हणजे हा सिलेबस शिकल्यानंतर, हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला नेमका काय फायदा होणार आहे, त्याला कुठल्या पद्धतीची माहिती मिळणार आहे, याचे काही आउटकम्स जे आहेत, कोर्स आउटकम असं त्याला म्हणतात, तर ते ठरवण्यात आलेले होते. आणि त्याचे पॉइंट, ते जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला इथं दिलेले आहेत. आता याचा काय फायदा होतो की या कोर्स आउटकम्स जे आहेत त्या आधारे तुमच्या हे लक्षात येते की साधारणपणे तुम्ही या पेपरमधून काय शिकायला हवं हे तुम्हाला लक्षात येतं. आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पेपरमध्ये अभ्यास करताना कोणत्या गोष्टींवर फोकस करायचा ते देखील तुम्हाला यातून लक्षात येतं. ठीक आहे. तर आता आपण ते कोर्स आउटकम्स जे आहेत ते आपण बघूया. म्हणजे कोर्स शिकल्यानंतर तुम्हाला काय माहिती होईल त्याच्या संदर्भात माहिती आपण बघूया. तर पहिलं आउटकम त्यांनी दिलंय, अंडरस्टँड द ट्रान्झिशन फ्रॉम द हंटिंग टू सिव्हिलायझेशन. अंडरस्टँड द ट्रान्झिशन फ्रॉम हंटिंग टू सिव्हिलायझेशन म्हणजे काय की ज्यावेळी मानवाची उत्पत्ती झाली आणि मानव जंगलामध्ये राहत होता, झाडावर राहत होता, नंतर झाडांच्या खाली उतरला. आणि त्यानंतर मानवाच्या याच्यामध्ये म्हणजे एक फेज आली त्याच्या आयुष्यातली जी फेज होती, पहिली फेज ती होती हंटर अँड गॅदरर असं त्याला म्हणतात. म्हणजे शिकार आणि अन्न संग्राहक हे मानवाची मानवी संस्कृतीची पहिली अवस्था होती. आता त्या पहिल्या अवस्थेत म्हणजे अन्न संग्रहक आणि शिकार करायच्या अवस्थेमध्ये मानवाने भारतामध्ये देखील त्या काळापासूनच सुरुवात झालेली होती. त्या काळापासून ते मानवाने सिव्हिलायझेशन म्हणजे संस्कृतीची स्थापना म्हणजे आपल्याकडे जी भारतामध्ये आपण पाहिलं की हडप्पा संस्कृती जी आहे ती भारतात आपल्याला मिळालेली एक मोठ्या प्रमाणात नागरीकरण म्हणजे नागरी स्वरूपाची जी संस्कृती आहे ती हडप्पा संस्कृतीच्या मध्ये मिळालेली आपल्याला दिसून येते. तर याच्यामध्ये दिले, पेपरमध्ये दिले की तुम्हाला हंटिंग पासून म्हणजे अन्न संग्राहक आणि शिकार या अवस्थेपासून ते मानव स्थिर होऊन त्याने संस्कृतींचा विकास केला. आणि त्याच्यामध्ये शहरामध्ये राहू लागला, नागरी वस्त्या तयार झाल्या. या काळापर्यंत जे ट्रान्झिशन म्हणजे त्याचा जो बदल आहे त्याचं काय म्हणता येईल आपलं अवस्थेत जो बदल झालेला आहे, स्थित्यंतर झालेलं आहे, समजा स्थित्यंतर म्हणू आपण, तर स्थित्यंतर जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये समजून येईल. हा एक त्याच्यातला मुद्दा आहे. आता याच्यातलं दुसरं त्यांचा जो पॉइंट आहे ते म्हणतात की एक्सप्लेन म्हणजे विद्यार्थ्यांनी याच्यातून काय सांगू शकेल विद्यार्थी की ट्रान्झिशन इन वैदिक कल्चर म्हणजे आता
आपल्याला असं दिसतं की हडप्पा संस्कृती एक संस्कृती होती आणि वैदिक संस्कृती एक वेगळी संस्कृती होती. हा, आणि हडप्पाच्या नंतरच्या काळात वैदिक संस्कृतीचा विकास झालेला आपल्याला दिसतो. तर हे जे ट्रान्झॅक्शन झालं, हा जो बदल झाला तो आपल्याला अभ्यासायचा. हं? तर म्हणजे वैदिक संस्कृती कशाला म्हणायचं तर ज्या काळामध्ये वेदांची रचना झाली किंवा वेदांमध्ये ज्या काळाच्या संदर्भाचं प्रतिबिंब आपल्याला दिसतं त्याला वैदिक काळात म्हणतात. हा, म्हणजे 4 जे वेद आहेत ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. तर या हे वेद रचत असताना त्याच्या संदर्भातली जी माहिती आपल्याला त्या वेदांमध्ये दिसते त्या काळातल्या समाजाच्या बद्दल असेल, रीतिरिवाजांच्या बद्दल असेल, धार्मिक समजुतींच्या बद्दल असेल, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था या संदर्भातली जी जी माहिती मिळते तर त्यावरून त्या काळाला आपल्याला वैदिक काळाचं म्हटलं जातं आणि वैदिक संस्कृती त्याला म्हटलं जातं त्या काळातल्या संस्कृतीला. त्याच्यात म्हणजे त्याच्याकडं स्थित्यंतर कसं झालं हे देखील आपल्याला यातून पाहायचं आहे. म्हणजे तुम्हाला आता तुम्ही 10वी 12वी पर्यंत किंवा BA ला पण इतिहास शिकला असाल तर तुम्हाला हे शब्द कानावर पडले असतील. वैदिक संस्कृती, उत्तर वैदिक संस्कृती. म्हणजे वेद लिहिले गेले, वेदांमध्ये ज्या समाजाचं रिफ्लेक्शन आहे, त्याचं प्रतिबिंब आहे, त्याची माहिती मिळते, त्या काळाला वैदिक काळात म्हणायचं. आणि नंतर वेदांची निर्मिती झाल्यानंतरचा काळ जो आहे ज्या काळामध्ये उपनिषदे, आरण्यके यांची निर्मिती झाली, यांची रचना झाली आणि त्या काळामध्ये त्या पुस्तकामध्ये म्हणजे उपनिषदे असतील, आरण्यके असतील, त्याच्यामध्ये ज्या काळाची माहिती मिळते त्याला उत्तर वैदिक काळ असतो. म्हणजे पहिल्यांदा वेद रचले गेले आणि वेदांच्या नंतर ही उपनिषदे आणि आरण्यके रचले गेले. तर असं त्याला या अर्थानं त्या काळाची विभागणी जी आहे ती आपल्याला केलेली दिसून येते. तर हे दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे की हा काळ नेमकं त्याच्याकडे स्थित्यंतर कसं गेलं हे समजून घ्यायचं माहिती. आता त्याच्यानंतर एक तिसरा पॉइंट याच्यामध्ये दिलेला आहे ते क्लॅरिफाय द कॉजेस फॉर द फर्स्ट अँड सेकंड अर्बनायझेशन. म्हणजे पहिलं अर्बनायझेशन आणि दुसरं अर्बनायझेशन. पहिलं अर्बनायझेशन आणि दुसरं अर्बनायझेशन पहिलं अर्बनायझेशन आणि दुसरं अर्बनायझेशन. म्हणजे आता अर्बनायझेशन या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित असेल की अर्बनायझेशनचा अर्थ होतो की नागरीकरण. म्हणजे मानव ज्यावेळी भटक्या अवस्थेत म्हणजे शिकार आणि संग्राहक अवस्था होती त्यातून स्थिर झाला तर त्याचे छोट्या त्याच्या वस्त्या त्यांनी बनवल्या, मानव राहत होते त्या वस्त्या. आणि नंतर काय झालं की हळूहळू त्या वस्त्यांची गावं झाली, छोटे छोटे खेडे झाले. आणि या खेड्यांच्या नंतर आपल्याला असं दिसतं की त्या खेड्यांचा विकास झाला जिथं बाजारपेठा होत्या, व्यापार केंद्र होती. अशा ठिकाणी आपल्याला असं दिसतं की तिथं माईक बंद करा. बाजारपेठा होत्या जिथं व्यापारी केंद्र होते. अशा ठिकाणी मानवी वस्ती मोठ्या प्रमाणात राहू लागली. रामकृष्ण, माईक बंद करा तुमचा. रामकृष्ण, तर अशा ठिकाणी मानवी वस्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्यातून आपल्याला असं दिसतं की नागरीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. आता नागरीकरणाचं ज्याला आपण कशानं नागरीकरण म्हणतो की खूप लोक एका जागी राहतात हे नागरीकरण नसतं. म्हणजे नुसतं एकाच ठिकाणी खूप घरं झाली, खूप माणसं राहतात म्हणून नागरीकरण झालं असं नाही. ज्यावेळी आपण नागरीकरण म्हणतो त्यावेळी समाजाच्या राहणीमानात काही बदल झालेला असतो, तिथं उपलब्ध केल्या जाणाऱ्या सुखसुविधांमध्ये बदल असतो, तिथे एक प्रकारच्या ज्या काही गरजा निर्माण होतात, भौतिक गरजा निर्माण होतात त्याच्या हिशोबाने काही व्यवस्था तिथे निर्माण केल्या जातात. उदाहरणार्थ काय
की समजा खूप दाटीवाटीन वस्ती असतील आणि गावात रस्तेच म्हणजे त्या ठिकाणात रस्तेच नसतील. हा तर पावसाळ्यात वगैरे समस्या होऊ शकते. हा म्हणजे रस्ते असणं, काटकोनात छेदणारे रस्ते असणं किंवा एक विशिष्ट प्रकारची आखणी केलेली असावी अशी पद्धतीची त्या नगराची रचना असणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये किंवा नागरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असतात. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट महत्वाची काय असते, की नागरीकरण ज्यावेळी होतं की त्यावेळी फक्त म्हणजे तुम्ही तर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे असतात ते तिथं निर्माण झालेले आपल्याला दिसले. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या नागरीकरणाशी संबंधित आहेत. आता मग नागरीकरणाची मागची कारणं काय आहेत ते तुम्हाला यातून समजून घ्यायचं याच्यातून, की पहिलं आणि दुसरं नागरीकरण का झालं त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला समजून घ्यायची. आता पहिलं नागरीकरण म्हणजे कुठलं, की भारतामध्ये तुम्ही जर पाहिला भारताचा इतिहास तर तुम्हाला इथं पहिलं नागरीकरण म्हणजे नागरी वस्त्यांचे जे अवशेष आहेत ते सर्वप्रथम आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हं? तर हडप्पा संस्कृतीच्या नंतर म्हणजे जवळपास 2,500-3,000 वर्षापूर्वीचं जो काळ आहे त्या काळात आपल्याला हडप्पा संस्कृतीमध्ये नागरीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला असं दिसतं की काही अनेक कारणामुळे असेल किंवा नाही असं विशिष्ट कारण आपल्याला अजून स्पेसिफिक कारण माहित नाही हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचं. पण हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासानंतर आपल्याला परत नवीन नगरं जी निर्माण झाली त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला मिळते. तर ती माहिती सेकंड अर्बनायझेशन आपण त्याला म्हणू. असं अर्बनायझेशन दुसरं नागरीकरण हे आपल्याला दिसतं ज्यावेळी भारतामध्ये महाजनपदांचा उदय झाला. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल 16 महाजनपद. याच्या संदर्भात तुम्ही म्हणजे ह्याच्या आधी पण बऱ्याचदा तुम्हाला त्याचा उल्लेख ऐकायला मिळाला असेल. तर ती 16 जी महाजनपदं उदयाला आली त्या काळामध्ये भारतामध्ये दुसरं नागरीकरण झाल्याचं आपल्याला दिसतं. तर या सगळ्या गोष्टींच्या मागे काय कारण होती याचा अभ्यास तुम्हाला या पेपर मधून समजून घ्यायचा, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याचं चौथं उद्दिष्ट आहे अकाउंट फॉर द राईज ऑफ हेट्रोडॉक्स रिलिजन्स असं त्याचा शब्द आहे. अकाउंट फॉर द राईज ऑफ हेट्रोडॉक्स रिलिजन. म्हणजे हेट्रोडॉक्स म्हणजे काय, की जे पारंपरिक पद्धतीचे जे धर्म होते त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे जे धर्म आहेत, थोडे वेगळे विचार घेऊन जाणारे धर्म आहेत, अशा धर्मांची स्थापना. आता तुमच्या पुस्तकामध्ये त्यासाठी अवैदिक धर्म असा काही शब्द वापरला. म्हणजे वैदिक संस्कृतीच्या आधारावर जे धर्म होते त्यापेक्षा वेगळे धर्म जे आहेत त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला या पुस्तकामधून म्हणजे या अभ्यासक्रमात घ्यायची आहे. आणि हे धर्म नेमके कशा पद्धतीने निर्माण झाले आणि त्याच्यावरती तत्व काय होते याबद्दल देखील तुम्हाला त्याच्यामध्ये चर्चा करायची. ठीक आहे. त्यानंतर 5वा जो पॉइंट आहे याच्यातला तो आहे डिस्क्राईब द राईज अँड ग्रोथ ऑफ द मौर्यन एम्पायर. म्हणजे काय, की तुम्हाला मौर्य साम्राज्याचं उदय आणि विकास जो आहे, विस्तार म्हणा, ग्रोथ म्हणजे विकास म्हणा किंवा विस्तार म्हणा. तर राईज अँड ग्रोथ हे उदय आणि विस्तार, मौर्य साम्राज्याचा उदय आणि विस्तार याची तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे. ते तुम्ही हे देखील आपण या पुस्तकामध्ये म्हणजे अभ्यासक्रमामध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं तुम्हाला हे 5 उद्दिष्ट जे आहेत ते आपल्या अभ्यासक्रमाची लक्षात आली असेल. म्हणजे याच्यामध्ये पहिल्या 2 उद्दिष्टांत बघितलं तर तुम्ही स्थित्यंतर भारतातल्या मानवी समाजामध्ये जे स्थित्यंतर झालं त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तिसऱ्या पॉइंट मध्ये तुम्हाला नागरीकरणाचा अभ्यास करायचा आहे. चौथ्या पॉइंट मध्ये नव्यानं उदयाला आलेले जे धर्म होते त्यांचा अभ्यास करायचा आणि एक भारतामध्ये जे स्थापन झालेलं पहिलं साम्राज्य होतं मौर्य साम्राज्य, मगधचं मौर्य साम्राज्य, त्याचा उदय आणि त्याचा विस्तार यांची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. तर हे तुम्हाला आताच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे म्हणजे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला या पेपरमध्ये अभ्यासाचे आहेत. या संदर्भात तुमच्यापैकी कोणाला काही शंका असतील तर विचारा. बोला.
आहेत का काही शंका? काही शंका आहेत का? ठीक आहे, मग सर तुम्हाला काही हा बोला. आम्हाला म्हणजे असं थोडक्यात बघण्यासाठी एखादी जुनी क्वेश्चन पेपर भेटली तर. प्रश्न रिपीट करा तुमचा. जुनी एखादी म्हणजे असं क्वेश्चन पेपर आम्हाला दाखवली तर बरं होईल ना, म्हणजे कळलं म्हणजे आम्हाला कसं तुम्ही फक्त म्हणजे परीक्षाच द्यायची आपल्याला काय करायचंय? ते म्हणजे क्वेश्चन पेपर आपल्याला म्हणते की जर नाही नाही, बघायला फक्त मिळालं तर. नाही, क्वेश्चन पेपरच फक्त हवा का? म्हणजे पुस्तकं नको किंवा त्याच्यातली माहिती नाही नको का पुस्तक आपल्याला? घेणार आहे की सर, मी सरांना फोन केला होता की काल, ते उद्या या बोललेत न्यायला. हो ना, तर तुमचा फोकस जे तुम्ही ज्या पद्धतीचा आता प्रश्न विचारताय ना, त्याच्यातनं फोकस फक्त परीक्षेच्या संदर्भात तुमचा दिसतोय. आता आपण जी चर्चा केली त्या अभ्यासक्रमातनं आपल्याला काय शिकायचंय त्याच्या संदर्भात आपण चर्चा करू. बरोबर सर आहे? जरा वैदिक संस्कृतीबद्दल जरा थोडक्यात आणखी एकदा नाही, सांगायला तर बरं. आपण आता जे पॉइंट वाईज घेऊ ना, तर त्यामध्ये त्याच्याबद्दल चर्चा करूयाच. म्हणजे आता आपण ठीक फक्त त्या पेपरच्या उद्देशाबद्दल चर्चा केलेली आहे. ठीक आहे सर, ठीक ठीक आहे. आहे. हा, तर मुद्दा हा आहे की तुम्ही सर्वांनी हे जे पेपर म्हणजे पेपर द्यायचा आहे, परीक्षा आहे, या पद्धतीने फक्त विचार न करता थोडं हा सगळा अभ्यासक्रम समजून घ्यायला हवा. कारण याच्यातले बरेच लोक जे आहेत त्यांचे ऍस्पिरेशन हे पुढच्या काळात म्हणजे त्यांचं उद्दिष्ट पुढच्या काळात पीएचडी करण्याचा पण असतो. हे जर सगळं जर व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलं नाही तर तुम्हाला यामध्ये प्रचंड अडचणी येत. किंवा नेट सेट जर करायचं असेल तरी तुम्हाला अडचण येते. त्यामुळे परीक्षेच्या फक्त परीक्षा परीक्षा अशा अर्थाने याच्याकडे न बघता थोडं समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी पाहायला हव्या. ठीक आहे. आणि पेपरचं काय असेल फॉर्मॅट तो तुम्हाला तसा पण कधी पण मिळणारच आहे. त्याचा काही म्हणजे एवढा विषय नसतो. आणि फॉर्मॅट महत्वाचा आहे का? जर फॉर्मॅट आपल्याकडे आपण 2 वर्ष आधी दिला आणि पुस्तकाचा अभ्यास नाही केला, लेक्चरमध्ये लक्ष नाही दिलं तर त्या फॉर्मॅटचा काही उपयोग होत नाही. ठीक आहे. आणि त्या लेक्चरमध्ये लक्ष दिलं, पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास केला, तर फॉर्मॅट कुठला काही असतो ना आपण सोडू शकतो. असं हे मला मला जे वाटतं त्या हिशोबानं असतं. हा, तर त्यामुळे थोडं आपण जे काही आपण चर्चा करतोय, बोलतोय त्याच्या संदर्भात थोडं त्याच्याकडे जरा गांभीर्याने लक्ष देऊन त्या संदर्भात आपण तुमच्या काही शंका असतील त्याबद्दल आपण चर्चा करता येईल आपल्याला. ठीक आहे. तर आपण आता काय करूया की एक एक जो पॉइंट आहे आपला, तर त्या पॉइंटच्या हिशोबानं आपण आता आपला अभ्यासक्रम बघून घेऊ. ठीक आहे. हॅलो सर. हा बोला. सर पेपर युनिव्हर्सिटीचा पेपर कसा असावा आणि तो कसा लिहावा, म्हणजे टिपा असतील तर त्या कितपत किती पेजेस लिहिल्या जाव्यात, किंवा जर ब्रॉड क्वेश्चन असतील तर ते किती पेजेस लिहित जावं, हे थोडंसं प्लीज जर लेक्चर संपताना अगदी 5 मिनिटं आधी एक्सप्लेन केलं तर बरं होईल सर. बर, ठीक. मला सर्वांना दिसतं आता जे सिलेबस दाखवत येतो. येस सर. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिलं युनिट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की फ्रॉम हंटिंग टू सिव्हिलायझेशन असा याचा पॉइंट तुम्हाला दिसेल. हा, तर फ्रॉम हंटिंग टू सिव्हिलायझेशन ज्याचा अर्थ मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितला, जो आपला कोर्स आउटकम आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्याबद्दल स्पष्ट केले की याचं ट्रान्झिशन आहे, जो स्थित्यंतर जो झाला मानवी समाजामध्ये तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यातले जे सविस्तर जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला इथं दिसतील. आता याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, पहिला पॉइंट ए पॉइंट आहे तो हंटर गॅदरर्स आणि पॅलोलिथिक्स टू मेसोलिथिक अशा पद्धतीनं दिलेला आहे. म्हणजे काय की हंटर अँड गॅदरर्स म्हणजे हंटर म्हणजे अन्न शिकार करणारे आणि गॅदरर्स म्हणजे गॅदर जो हा इंग्लिश शब्द आहे त्याच्यामध्ये गोळा करणे असा अर्थ होतो. हंटर गॅदरर्स याचा अर्थ झाला की अन्न
संग्रहण करणारे आणि शिकार करणारे लोक, जी मानवाची पहिली अवस्था होती. तर त्या काळामध्ये मानव नेमका काय करायचा, त्याच्या वस्तीस्थानं कुठं होती, त्याचे हत्यारं कुठल्या पद्धतीची होती, ती हत्यारं जी असतील ती कशा पद्धतीने विकसित झाली, हा त्याच्यामध्ये कुठल्या मटेरियलचा म्हणजे कुठल्या घटकांचा त्यानं वापर केला, हा आणि त्या अनुषंगानं त्या घटकांच्या आधारावर आणि त्या हत्यारांच्या हत्यार बनवण्याच्या कौशल्याच्या आधारावर मानवी जो मानवाचा जो उत्क्रांतीचा काळ आहे त्याची विभागणी कशी झाली, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला याच्यातून करायचा आहे. हा म्हणजे पॅलोलिथिक म्हणजे काय, तर त्याला आपण म्हणू की पुराश्मयुग म्हणू, हा पुराश्मयुग असं आपण त्याला म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये एकदम सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी मानव आता म्हणजे मानव तुम्हाला जसं माहित आहे की अं, जे चिंपांजी वगैरे जे असतात, हा तशा पद्धतीचं मानवाचं पहिल्यांदा जीवन होतं की तो झाडावर राहायचा आणि नंतर काय झालं की माणूस झाडावरनं जमिनीवर त्याचा वावर चालू झाला आणि जमिनीवर मानवाचा वावर सुरू झाल्यानंतर काय झालं की त्याला लांबपर्यंत दिसता यावं, त्याच्या हालचाली व्यवस्थित व्हाव्यात, त्यामुळे त्याचा पाठीचा कणा जो आहे तो ताठ झाला. माणसाला दोन पायावर बराच काळ उभं राहता येऊ लागलं, हा आणि त्याचा जो पाठीचा कणा होता तो ताठ झाला. ठीक आहे, तर त्यामुळं आपल्याला असं दिसतं की होमो इरेक्टस जो आहे तो पहिल्यांदा आपल्याला म्हणजे उत्क्रांत झालेला आपल्याला दिसतो. हा आणि मग या काळापासून मानव हा मानवाचा जो हाताचा पंजा तुम्ही कधी बघितला असाल तर त्याच्या म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे आपला पंजा, तर त्याच्यातला जो अंगठा असतो तो आपल्या प्रत्येक बोटांपर्यंत पोहोचतो आणि त्यामुळं एखादी वस्तू हाती धरायची असेल तर त्यासाठी मानवाला हा जो हाताचा पंजा आहे तो त्याला सोपा झालेला असतो. त्याच्यामुळे त्याच्या बऱ्याच गोष्टींचा अवजारांसारखा उपयोग करता त्याला येऊ लागला. हा आणि दुसरं त्याचं मेंदूची वाढ जी आहे, माणसाच्या मेंदूची वाढ जी आहे ती मोठी म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं त्याला विचार करण्याची त्याच्यामध्ये एक स्किल जे आलं ते कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण झालं, म्हणजे गोष्टी आठवणीत ठेवणं आणि विचार करणं, हा आणि किंवा समस्या असेल तर त्याची सोडवणूक करण्याची जी स्किल आहे ते माणसामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, माईक बंद करा, माझा माईक सुरू, ऋतिका जोशी माईक बंद करा. तर माणसाचं या पद्धतीनं म्हणजे त्याला अवजारांचा उपयोग करण्याची जी कौशल्य प्राप्त झालं तर त्यामुळे काय झालं की शिकार करायची आहे. म्हणजे सुरुवातीला तर काय माणूस म्हणजे आपण जर समजा तुम्ही विचार केला की म्हणजे माणसाकडे तुम्ही जर पाहिलं इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये शिकार करणाऱ्या प्राण्यांच्या तुलनेत पाहिलं तर माणसाकडं नख जे असतात, वाघाला ज्या पद्धतीचे नख असतात तसे माणसाकडे नख नाहीये किंवा ज्या पद्धतीनं जे म्हणजे शाकाहारी प्राणी असतात त्यांना ज्या पद्धतीचे संरक्षणासाठी शिंग असतात त्या पद्धतीचे माणसाकडे नाही किंवा हे जे शिकारी प्राणी असतात त्यांची दातांची ज्या पद्धतीची रचना असते तशा पद्धतीची माणसाचे दातांची रचना नाही. तर अशा ह्याच्यामध्ये माणसाला त्या अवजार जे आहेत ती अत्यंत आवश्यक ठरलेली आपल्याला दिसून येते. आणि सुरुवातीच्या काळात काय करायचं की माणूस हा मोठ्या इतर शिकारी जे जनावर असायची त्यांनी केलेल्या शिकारीवर अवलंबून असायचं. हा म्हणजे काय करायचं, पहिल्यांदा अन्न संग्रह करायचा म्हणजे कंदमुळं फळं ही मानव हे या गोष्टी ज्या आहेत ते मानव खायचा, त्याच्यावर आपली गुजारणं करत होता. त्यासोबतच या ज्या दुसऱ्या प्राण्यांनी केलेली शिकार असायची तर त्या शिकारीतनं काही वाटा म्हणजे चोरायचा किंवा त्या शिकार केलेले जे म्हणजे अन्न सोडलेलं असायचं शिकार केलेल्या प्राण्यांनी त्याच्यावर आपली गुजारणा तो करत होता. काही संशोधकांचं असं पण म्हणणं आहे की मी तुम्हाला म्हणजे बाहेरची माहिती सांगतो की माणसानं काय केलं सुरुवातीला
तो हाडांच्या मध्ये बोन मॅरो असतो. हाडांच्या मध्ये एक चॉकलेटी रंगाचा एक भाग असतो. तो भरपूर कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये. त्याचा वापर माणसानं पहिल्यांदा खायला ते सुरुवात केली आणि त्याच्यामुळे त्याच्या बुद्धीला मोठ्या प्रमाणात त्या कॅल्शियमच्या आणि प्रोटीनच्या पुरवठ्यामुळे चालना मिळाली असं आणि त्यातून त्याच्या मस्तिष्कचा म्हणजे मेंदूचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असं एक काही संशोधकांचं म्हणणं आहे. तर अशा पद्धतीने मानव हा उत्क्रांत होत गेला. आणि मग त्याच्यातनं काय झालं की हत्यारं बनवण्याचं कौशल्य जे आहे ते मानवाकडे आलं. मग आता हत्यारं कशाची बनवायची तर दगडी हत्यारं बनवायची. मग दगडी हत्यारं बनवताना त्याला आकार देण्याच्या पद्धती विकसित झाल्या. दगडी हत्यार बनवताना म्हणजे फक्त एखादी गोष्ट म्हणजे ओबड आकाराची वस्तू जी आहे म्हणजे दगड हा फक्त एक वेळ काही गोष्टींपुरता हत्यार होऊ शकतो. पण बऱ्याच गोष्टी अजून करायच्या होत्या की जनावर होती त्यांच्या मांसापासून चामडं वेगळं करायचं होतं. हाडांपासून मांस वेगळं करायचं होतं. या सगळ्या गोष्टींसाठी माणसाला चांगल्या पद्धतीचे हत्यारं जे आहेत ती विकसित करणं आवश्यक होतं. आणि मग आपल्याला असं दिसतं की पुराश्म युगामध्ये हत्यारं जी आहे पहिल्यांदा माणसाने बनवली ती साधारणपणे ओबड आकाराची होती. म्हणजे त्याच्यात खूप कौशल्य आपल्याला दिसत नाही की म्हणजे असा थोडासा त्रिकोणी दगड असेल तर तो हस्तकुऱ्हाड म्हणजे असते ना हातात धरून वापरायची कुऱ्हाड त्या पद्धतीने त्यानं वापर केला. अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांनी बनवल्या म्हणजे खूप साध्या होत्या. अशा गोष्टी आपल्याला युगामध्ये दिसतात. मध्य अश्मयुगात आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये माणसानं हत्यारांची चांगल्या पद्धतीने थोडा विकास झाला. हत्यारांना लाकडाच्या एखादा दांडा असेल त्याला दगडांचे टोक जोडण्यात आले किंवा हाडांचा वापर केला. हाडांना तीक्ष्ण आकार देऊन त्याचा वापर माणसानं करायला सुरुवात केली. अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू माणसानं डेव्हलप केल्या आणि मग नंतर जसं जसं हा विकास मानवाचा होत गेला तसं पुढं मानवी संस्कृतीचा आपल्याला विकास झालेला दिसून येतो. मग त्यातनं तुम्हाला असं दिसेल की नदीच्या कडेला वगैरे आपल्याला मानवी वस्त्यांचे अवशेष जे आहेत ते सुरुवातीच्या काळामध्ये तयार निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. आता तुम्ही कोल्हापुरात पण असाल ना कोल्हापुरातली जुनी तिथं वस्ती होती. हे जे ब्रह्मपुरी नावाचं ठिकाण आहे पंचगंगा नदीच्या शेजारी तिथं आपल्याला मानवाच्या सुरुवातीच्या वस्तीचे अवशेष आपल्याला तिथे मिळतात. तर नदी किनाऱ्यावर जसं मासेमारीसाठी उपलब्ध असतं पाण्याचा सोर्स पण उपलब्ध असतो. नदीच्या जवळ किंवा पाणवठा वगैरे असेल त्याच्या जवळ इतर प्राणी पिण्यासाठी येतात. तर तिथं शिकार नेण्याचं म्हणजे संधी जास्त असते. अशा हिशोबानं मानवाच्या ज्या पहिल्या वस्ती आहेत त्या नदी किनारी किंवा पाणथळ जमीन असेल पाणथळ म्हणजे पाण्याचा स्रोत असेल अशा ठिकाणी मानवाच्या वस्ती पहिल्यांदा निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. तर जसं जसं या वस्त्या निर्माण झाल्या तसं मानवाला हळूहळू शेतीचा शोध लागलेला आपल्याला दिसतो. आणि शेतीचा पहिल्यांदा कसं आहे की पहिल्यांदा फिरत्या पद्धतीची शेती होती. म्हणजे माणूस अन्नसंग्रह आणि आपलं जो शिकार हे तर कंटिन्यू करत होता. त्यातही काय करायचं काही जागी त्याला असं लक्षात आलं की जमिनीवर बिया टाकल्यानंतर काही काळाने तिथं एखाद्या विशिष्ट प्रकारचं पीक निर्माण होतं. तर त्या पद्धतीच्या गोष्टी त्याने हळूहळू आत्मसात केल्या आणि मग जी म्हणजे काय म्हणतात त्याला एखादी अस्थिर पद्धतीची शेती ती त्यांनी पहिल्यांदा सुरू केली. आणि मग त्याला असं लक्षात आलं की हे जे शिकार आणि अन्नसंग्रह आहे त्याच्यापेक्षा आपल्याला स्थिर जीवनामध्ये सातत्यानं अन्नाचा पुरवठा जो आहे तो शेतीच्या माध्यमातून होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मानवाने एका जागी स्थिर वस्ती करायला सुरुवात केली आणि यासोबतच आपल्याला पशुपालन शेती असे एकत्रितरित्या माणूस सुरू करताना आपल्याला दिसतो. आणि या काळाला आपल्याला आपण असं म्हणतो की या काळामध्ये देखील मानव हा दगडी हत्यार जो आहे तो वापरत होता. मात्र या काळातली जी हत्यारं होती ती अत्यंत सूक्ष्म पद्धतीची त्याच्यात बारकाईनं तयार केलेली होती आणि अतिकुशल पद्धतीची ती हत्यारं होती. म्हणजे एकदम आता ज्या पद्धतीचं तुम्ही जर लोखंडाच्या बाणाचं टोक जर पाहिलं असेल धनुष्यबाणामध्ये
तशा पद्धतीचे दगडापासूनचे म्हणजे बाणांचे टोक जे आहेत ते आता माणसाने निर्माण करायला सुरू केले होते किंवा चाकू वगैरे जो असतो चॉपर वगैरे असतो अशा पद्धतीच्या गोष्टी देखील दगडापासून माणसाला निर्माण करता येऊ लागल्या होत्या. त्याच पद्धतीनं हाडं जे असतात हाडांचा वापर करून देखील या पद्धतीचे हत्यार जे आहेत ती माणसानं निर्माण केलेली होती. तर हे आपल्याला या पद्धतीनं जे ट्रान्झिशन आहे ते आपल्याला म्हणजे अन्न संग्रहापासून शेती करणाऱ्या माणसापर्यंत आपल्याला बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आता याच काळामध्ये डेक्कन चालोलिथिक म्हणून जे सांगितलेलं आहे डेक्कन मध्ये देखील या काळामध्ये आपल्याला असं दिसते की एक विशिष्ट प्रकारची संस्कृती निर्माण झालेली आहे. तर त्याला महापाषाणयुगीन संस्कृती असं म्हणतात डेक्कन मध्ये. म्हणजे कसं महापाषाण म्हणजे काय की जिथं ज्या संस्कृतीमध्ये ज्या काळातली लोक जे आहेत ती मृतांचं दफन करायचं आणि दफन केल्यानंतर तिथे एक मोठा दगड ठेवायची किंवा 2 दगडांवर एक दगड असं एक म्हणजे स्वरूपाचं स्मारक बनवायचे. तर त्या काळाला महापाषाण संस्कृती असं म्हणतात. तर आपल्या या सगळ्या दख्खनच्या पठारावर डेक्कन ज्याला आपण असं म्हणतो साधारणपणे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका हा जो सगळा प्रदेश आहे तर या प्रदेशामध्ये अशा पद्धतीचे संस्कृतीचे अवशेष आपल्याला आढळतात. त्याची देखील तुम्हाला माहिती यातून घ्यायची आहे. तर जसं मानवाचं अन्नसंग्राहकापासून मानव हा स्थिर शेती करणाऱ्या लोका म्हणजे संस्कृतीपर्यंत आला. स्थिर पद्धतीनं शेती करू लागला. त्यामुळं एकाच ठिकाणी राहिल्यानं आपल्याला फायदा होतो किंवा आपल्याला शेती करून त्याच्यातनं जास्त उत्पन्न निर्माण करता येतं हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्यातून काय झालं की मानवी वस्त्या ज्या आहेत त्या मोठ्या होत गेल्या. खेडी वगैरे आपल्याला निर्माण झालेली दिसतात. आता काय होतंय की ज्यावेळी माणूस शेती करू लागतो ते शेतीमधलं उत्पादन जे होतं त्याच्यामध्ये त्याला वैयक्तिक त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबाला जेवढं अन्न खाण्यासाठी पूर्ण वर्षभरात लागतं त्याच्यापेक्षा काही पटीनं अधिकचं अन्न तो उत्पादित करू शकतो. काही एक अन्न जे आहे अन्नाचं एक म्हणजे काही हिस्सा जो आहे तो त्याच्याकडे शिल्लक राहत होता. म्हणजे त्याला तो अतिरिक्त होता. अतिरिक्त उत्पादन त्याला आपण म्हणतो. अतिरिक्त उत्पादन व्हायचं. तर ते अतिरिक्त उत्पादन जे आहे हा माणूस नंतर त्याचा एक प्रकारची विक्री करायला त्याने सुरुवात केली. म्हणजे या अतिरिक्त उत्पादनाच्या आधारे काय झालं की म्हणजे समजा की पहिल्यांदा एखादा माणूस असेल म्हणजे एका वस्तीमध्ये सगळी माणसं शेती करत असतील आणि त्यांच्याकडे अधिकचं अन्न राहत असेल तर त्या गावामध्ये आपल्याला असं दिसतं की त्या शेती करणाऱ्या लोकांना सुविधा पुरवणारे काही समुदाय जे आहेत ते निर्माण होतात. म्हणजे समजा लाकडाचे काम करणारे असतील तर ते त्या काळात आपल्याला तिथं निर्माण झालेले दिसतात किंवा इतर काही महत्वाची जी कामं आहेत जी शेतीसाठी आवश्यक आहेत. म्हणजे शेतीसाठी समजा दोरी तयार करणारे असतील किंवा चामड्याची जी वादी असते ती तयार करणारी लोक असतील. तर हे अशा पद्धतीचे व्यवसाय देखील आपल्याला निर्माण झालेले दिसतात. आणि त्यातून काय होतं की मग जे शेतकरी अतिरिक्त उत्पादन करायचा तर ते उत्पादनातला हिस्सा हे जे त्यांना सेवा पुरवणारे जे लोक होते त्यांना तो द्यायचा. तर यातून आपल्याला ही जी बार्टर सिस्टीम म्हणून आपण वस्तूंची देवाणघेवाणची व्यवस्था जी आहे ती आपल्याला उदयाला आलेली आपल्याला याच्यातून दिसून येते. तर हे अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन हे आपल्याला झालेलं दिसून येते. आता त्याचबरोबर आपल्याला असं दिसतं की जशी जशी मानवी वस्ती निर्माण झाली मानवाच्या विविध कौशल्यांचा विकास झाला तशाच पद्धतीनं वस्तूंची देवाणघेवाण जी स्थानिक पातळीवर होती त्याऐवजी ती मोठ्या पातळीवर देखील होऊ लागली. म्हणजे गावातल्या गावात होणारा व्यापार नंतरच्या काळात 2 गावांच्या मध्ये होऊ लागला किंवा एकाच गावातला माल आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये जाऊ लागला किंवा एक मोठ्या प्रदेशामध्ये जाऊ लागला. तर अशा पद्धतीचा जो व्यापार होऊ लागला त्या कारणामुळे काय झालं की व्यापारी मार्ग जे आहेत ते आपल्याला निर्माण झालेले दिसतात. आता मग व्यापारी मार्गावर जिथं व्यापारी मार्ग एकमेकांना छेदतात जिथं चौक छेदतो मी व्यापारी मार्ग जिथं एकमेकांना छेदतात अशा ठिकाणी बाजारपेठा निर्माण झालेल्या आपल्याला
दिसतात. तर या बाजारपेठांचा जो विकास आहे तो शहरांच्या स्वरूपात नंतरच्या काळात झाला आणि यालाच मग आपल्याला आपण हडप्पा सिव्हिलायझेशन मध्ये म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये भारतात तुम्ही पाहिलं की सिंधू नदीचा जो किनाऱ्याचा प्रदेश आहे किंवा जो सप्तसिंधूचा प्रदेश आहे म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या यांच्या यांच्या म्हणजे मैदानी प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये आपल्याला पहिल्यांदा अर्बनायझेशन म्हणजे नागरीकरण झालेलं दिसून येतं. आता सिंधू नदीचा जो सगळा मैदानी प्रदेश आहे तो प्रदेश हा अत्यंत सुपीक होता त्या काळी. त्यामुळे तिथं शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं आणि मी जसं म्हटलं की अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे तिथं देवाणघेवाण व्यापार वगैरे वाढला. नंतरच्या काळात तर परदेशी व्यापार देखील तिथं होऊ लागला. हा तर त्यातून आपल्याला असं दिसतं की हडप्पा संस्कृती ही जी सिंधू संस्कृतीची जी ज्याला आपण अजून एक नाव आहे हडप्पा संस्कृती. हडप्पा या ठिकाणी अवशेष सापडले त्यामुळे त्याला हडप्पा संस्कृती असं म्हणतात. तर त्या संस्कृतीमध्ये देखील आपल्याला नागरीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे त्याला सिंधू संस्कृतीमध्ये झालेलं नागरीकरण हे फर्स्ट अर्बनायझेशन म्हणजे पहिलं नागरीकरण म्हणून ओळखलं जातं. आता याच्या नागरीकरणाचे मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या युनिटमध्ये तुम्ही बघितलं की सिंधू नदी हे हडप्पा संस्कृतीच्या नागरीकरणाची वैशिष्ट्य काय आहे म्हणजे कशा पद्धतीची शहरांची रचना होती शहरामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या म्हणजे काटकोनात छेदणारे रस्ते होते सांडपाण्याची व्यवस्था होती घरांचं स्वरूप कसं होतं घर आणि घराच्या मागच्या बाजूला विहीर पाण्याचा साठा एकावर एक मजले असलेले एक मजले किंवा दुमजली घरं त्याच्याच बरोबर सार्वजनिक स्नानगृह त्याचबरोबर विटांचा वापर घरं बांधताना त्याच्यानंतर महालासारखे अवशेष त्याचबरोबर धान्याचं साठा करता येणं सारखी धान्याची कोठारे तर अशा पद्धतीच्या जी जी वैशिष्ट्य तुम्हाला हडप्पा संस्कृतीच्या शहरामध्ये दिसतात त्याचा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने हे जे पहिले युनिट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यातलं काय काय शंका असेल तर विचारा. काही शंका असेल तर विचारा. नाही आहेत काही शंका? नो सर. पुढे जायचं. सर ओके. तर जे दुसरं ट्रान्झिशन आहे दुसरा जो युनिट आहे आपला तो आहे ट्रान्झिशन टू वैदिक कल्चर. आता ट्रान्झिशन टू वैदिक कल्चर हा जो युनिट आहे याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणजे दाखवलंय की स्थित्यंतराचा अभ्यास करायचा म्हणजे कुठलं स्थित्यंतर हडप्पा संस्कृतीचा विकास झाला नगर निर्माण झाली आणि हे खूप वर्षापर्यंत ती संस्कृती अस्तित्वात होती. मग तिचा हळूहळू ऱ्हास सुरू झाला. काही अभ्यासकांच्या मते आर्यांचं आक्रमण झालं त्यामुळं तो ऱ्हास झाला. काही अभ्यासक त्याच्याशी सहमत नाहीयेत. काही अभ्यासकांचं म्हणणं आहे की सिंधू नदीचं जे पात्र आहे ते कोरडं पडायला सुरुवात झाली आणि त्यातून जे आहे किंवा नदीनं आपला प्रवाह बदलला आणि त्यातून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली म्हणजे पाण्याचा स्रोत दूर गेल्यामुळं हे जे अर्बन क्षेत्र होते म्हणजे जे नागरिक क्षेत्र होते ते ओस पडायला सुरुवात झाली. लोकांनी तिथून स्थलांतर करायला सुरुवात केली आणि लोक नंतरच्या काळामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये राहायला सुरुवात केली लोकांनी. अशा पद्धतीचं काही गोष्टी झाल्या असं त्यांचं काही जणांचं म्हणणं होतं. किंवा वातावरण बदलामुळं हा प्रदेशामध्ये जो पडणारा जो पाऊस आहे तो पाऊस कमी झाला आणि त्यामुळं देखील दुष्काळ सदृश परिस्थिती झाल्यामुळं लोकांनी तिथून स्थलांतर केलं आणि त्या संस्कृतीचा ऱ्हास झाला. अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती आपल्याला इतिहासकारांनी केलेली दिसते. आणि त्याच वेळी आपल्याला असं दिसतं की जो कॉकेशस पर्वत जो आहे मध्य आशियातला तिथून पशुपालन करणाऱ्या ज्या
टोळ्या आहेत. त्या टोळ्या या भारतात येऊन त्यांनी भारतामध्ये वस्त्या करण्यासाठी वस्त्या करायला सुरुवात केली. आणि त्यांना ते लोक आर्य भाषा बोलायचे. म्हणजे ते ज्या पद्धतीची भाषा बोलायचे त्या भाषेला म्हणजे संस्कृत म्हणा किंवा संस्कृतच्या आधीची भाषा असेल म्हणा, इंडो आर्यन त्याला मूळ जे नाव आहे त्याचं नाव आहे इंडो आर्यन. इंडो आर्यन भाषा बोलणारी जी लोक आहेत ती या वायव्येकडून भारतामध्ये आली आणि पहिल्यांदा सिंधू नदीच्या जो सप्तसिंधूचा प्रदेश आहे त्या प्रदेशात त्यांनी पहिल्यांदा वस्ती केली आणि नंतरच्या काळात ते गंगेच्या मैदानी प्रदेशामध्ये त्यांनी स्थलांतर केलं. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या तिथं या दोन्ही प्रदेशामध्ये आपापल्या वस्त्या ज्या आहेत, आपल्या ज्या आपली काही छोटी छोटी शहरं जी आहेत ती त्यांनी त्या काळामध्ये तिथं वसवलेली आपल्याला दिसून येतात. तर हा जो काळ आहे याला आपण हे जे लोक आहेत त्यांना आपण इंडो आर्यन म्हणतो आणि यालाच आपण बऱ्याचदा मराठीत आर्य लोक असं म्हणतो. आणि बऱ्याचदा आपलं हे असतं की आर्य हा वंश असल्याप्रमाणे आपण त्याच्याकडे बघतो. मात्र संशोधकांचं म्हणणं आहे, इतिहासकारांचं म्हणणं आहे की आर्य ही एक वांशिक आयडेंटिटी नसून, ओळख नसून ती एक भाषिक ओळख आहे. इंडो आर्यन भाषा बोलणारे लोक स्वतःला आर्य म्हणत असत. तर या अर्थानं त्याकडं आपण पाहायला हवं. आणि मग हे जे आर्य भाषा बोलणारे लोक म्हणजे संस्कृत भाषा बोलणारे इंडो आर्यन लँग्वेज बोलणारे जे लोक होते त्यांनी वेदांची रचना केली. आणि मग त्यातला सर्वात पहिला जो वेद आहे तो ऋग्वेद आहे. आणि या ऋग्वेदामध्ये आपल्याला त्या काळातल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि धार्मिक बाबींची माहिती आपल्याला मिळते. ऋग्वेद हा सुरुवातीच्या काळात लिहिला गेला त्यामुळे त्याच्यामध्ये मिळणारी माहिती हे एकदम आरंभीच्या काळातली आहे, आरंभीच्या वैदिक काळातली आहे. आणि त्याच्यानंतर जे यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आहे त्याच्यामध्ये मिळणारी माहिती ही म्हणजे उत्तर वैदिक काळ म्हणजे नंतरच्या काळातला जो वेद काळ आहे, म्हणजे स्थिर झाल्यानंतरचा वेद काळ आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला याच्यातून मिळते. तर त्याच्यातले जे क्वालिटी नावाचा जो पॉइंट आहे याच्यामध्ये तुम्हाला त्या काळातल्या राजकीय रचना कशा होत्या त्याच्या संदर्भातली माहिती तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे ऋग्वेदामध्ये आपल्याला सभा, समिती यांची माहिती मिळते. आता हे सभा म्हणजे काय की समाजातले किंवा त्या टोळीतले जे ज्येष्ठ व्यक्ती असायच्या त्यांची एक मीटिंग घेण्याची जागा म्हणा की त्यांची एक कौन्सिल म्हणा, सभा आपण त्याला म्हणू, त्यांची एक गट असायचा आणि त्या गटामध्ये चर्चा विमर्श करून ते बरेच निर्णय घ्यायचे, तर त्याला सभा म्हणायचे. तर असे सभा, समिती आणि विदर्भ नावाची पण एक कन्सेप्ट होती. तर या पद्धतीचे जे राजकीय स्वरूपाचे संस्था ज्या आहेत या वैदिक काळामध्ये निर्माण झाल्या त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा. त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की सुरुवातीच्या काळात टोळी ही जी आहे ती एक सामूहिक पद्धतीने त्याच्यातले निर्णय घेतले जायचे. आणि नंतरच्या काळात तिथं आपल्याला असं दिसतं की राजा जो आहे, टोळी प्रमुख जो आहे त्याची एक संस्था म्हणजे ती एक पद जे आहे ते निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याला एक राजा आपण म्हणू शकतो. म्हणजे राजन या शब्दापासून राजा या शब्दाची उत्पत्ती झाली. तर ती कशी झाली त्याच्या संदर्भातली पण माहिती तुम्हाला या पॉइंटमध्ये, युनिटमध्ये घ्यायची आहे. त्याचबरोबर आता ह्या वैदिक काळामधलं सामाजिक आणि आर्थिक स्थिती कशी होती? म्हणजे बोला सर, सॉरी डिस्टर्ब करतो तुम्हाला मध्ये मी. सर, हे तुम्ही आता कंटेंट स्क्रीन शेअर केला आहे ना, तो पाठवणार का तुम्ही? काय करायचंय? आता स्क्रीन शेअर केलेला तुमचा हा आहे ना पेपर आहे, नाही हा सिलेबस आहे. काय तुम्हाला जे पुस्तकं दिलेत ना, पुस्तक एक तरी मिळालं का तुम्हाला? पुस्तक मी गोव्याहून बोलतो ना, मी आता येणार आहे. पीडीएफ तुम्हाला ग्रुपमध्ये मिळालेली? मिळाले. पीडीएफ जे पुस्तकं तुम्हाला, ज्या पुस्तकांची पीडीएफ दिली की ती या स्वरूपात दिलेली आहेत. जर इंग्रजीमध्ये तुम्ही आता स्क्रीन शेअर इंग्रजीमध्ये आहे ना, तो जरा पाठवता का? बरं, सिलेबस मी पाठवून देईन. बरं, थँक्यू सर, थँक्यू.
फक्त आता सिलेबस मी पाठवल्यानंतर त्याच्यामध्ये जर समजा 25-30 पेपर दिसत असतील तर आपल्याला 25 पेपर आहेत का असं मला परत तुम्ही प्रश्न विचारू नये. नाही म्हणजे नाही सर कन्फ्युजन तुम्ही विचारणार नाही, बरेच दुसरे विचारू शकतात. मला काल उद्यापासून परीक्षा चालू आहे का असे पण प्रश्न विचारले गेले. नाही सर असंच नाही होतंय, त्यामुळे कन्फ्युजन टाळण्यासाठी मी तसं देत नाही. तुम्ही काय नाही काय करता, म्हणते ते मराठी तुला समजायला ते शब्द इंग्रजी जरा डिफिकल्ट शब्द आहे, तुम्ही सांगितलं. वैयक्तिक मला मेसेज करा, मी सिलेबस ठीक आहे पाठवतो. सर, थँक्यू सर. स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतो आपण. काय स्क्रीनशॉट हा ते स्क्रीनशॉट घेऊ शकतात. मी त्यांना पाठवेल सिलेबस, त्यांनी वैयक्तिक मेसेज करावा, मी पाठवेल. ठीक आहे, लेट्स पुढे जाऊया आपण. तर समाजामध्ये नेमकी कशा पद्धतीनं नव्या सामाजिक रचना कशा पद्धतीने निर्माण झाल्या वैदिक काळामध्ये त्याची देखील अभ्यास तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला म्हणजे राजन म्हणजे राजन हा शब्द नंतर आला. क्षत्रिय आणि ब्राह्मण हे दोन वर्ण सुरुवातीच्या काळामध्ये या वैदिक समाजामध्ये होते. आणि आपल्याला असं क्षत्रिय जो शब्द आहे तो राजन आणि क्षत्रिय असं दोन्ही आधी एकत्रितपणे वापरात घ्यायचा. म्हणजे सुरुवातीला तो एक समाज म्हणजे टोळीतला एक गट या अर्थानं होता. नंतरच्या काळात व्यक्तीसाठी राजन हा शब्द वापरला गेला, टोळीचा प्रमुख होता. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला दिसते की एका टोळीमध्ये राजन आणि ब्राह्मण हे दोन समूह असायचे. नंतरच्या काळात टोळी जशी जशी हे जे आर्यांच्या टोळ्या ज्या आहेत अशा अनेक टोळ्या होत्या. म्हणजे एकाच टोळीचं आपण बोलत नाही, अनेक टोळ्या होत्या आणि त्या वेगवेगळ्या काळामध्ये हळूहळू त्यांचं स्थलांतर हे सिंधू नदीच्या प्रदेशात आणि त्याच्यानंतर गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात झालं. म्हणजे सिंधू नदीला सुरुवातीला सप्तसिंधूचा प्रदेश ते म्हणायचे आणि नंतर जो भारताचा जो हा प्रदेश आहे गंगा नदीचा त्याला ते भारतवर्ष असं ते म्हणायचे. त्यावेळी ते तिथं आले होते या भारताच्या प्रदेशावर. ठीक आहे, तर अशी ती साधारणपणे संकल्पना आहे. तर या काळात तुम्हाला असं दिसतं की पहिल्यांदा हे जे दोन समूह होते त्याच्यानंतर आर्यांच्या टोळ्या देखील स्थिर वस्त्या करून राहायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी ही वस्त्या निर्माण झाल्यानंतर ते देखील शेती करायला त्यांच्यात सुरुवात झाली आणि त्यातून आपल्याला असं दिसतं की शेती करणाऱ्यांचा आणि त्यावेळी आपल्याला असं दिसतं की व्यापार देखील ते करत होते. जसं वस्त्या स्थिर झाल्या तसं व्यापाराच्या देखील ऍक्टिव्हिटीज त्यांच्या वाढल्या. तर शेती आणि व्यापार हे दोन्ही करणाऱ्या लोकांचा जो एक नवा समूह त्यांच्यामधून निर्माण झाला तो होता वैश्य लोकांचा. वैश्य म्हणजे जे शेती किंवा व्यापार या ऍक्टिव्हिटीज मध्ये असायचे अशी लोक. आणि त्यानंतर काय झालं की आर्यांची जी आहेत परस्पर एकमेकांच्या टोळ्यांशी युद्ध व्हायची किंवा ज्यावेळी आर्यांचं स्थलांतर व्हायचं त्यावेळी या भागात असलेले जे आधीपासून राहणारे जे लोक होते त्यांच्याबरोबर आर्यांच्या टोळ्यांची युद्ध व्हायची. आणि त्यातून काय व्हायचं की काही जे लोक असायचे त्यांना दास म्हणून म्हणजे पहिल्यांदा तुम्ही जर लक्षात घेतले की आर्य टोळ्या ज्या असायच्या ते आर्य भाषा न बोलणाऱ्या ज्या दुसऱ्या टोळ्या असायच्या लोक असायची तर त्यांना ते दस्यू म्हणायचे. आणि मग त्यांच्यावर कब्जा केल्यानंतर त्यांच्यातल्या काही लोकांना आपल्या आधिपत्याखाली आल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांनी दास हा शब्द वापरायला सुरुवात केली. आणि मग आपल्याला असं दिसते की ह्या लोकांचा समावेश जो आहे तो चौथ्या समूहामध्ये त्यांनी केला ज्याच्यामध्ये शूद्र हा समूह मानला गेला. आता ही जी सगळी प्रोसेस सुरुवातीच्या काळात जे पहिले 3 वर्ण जे मी सांगितले ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य हे जे आहेत ते आपल्या व्यवसायाच्यावर आधारित असलेले वर्ण होते सुरुवातीच्या काळात. आणि त्याच्यामध्ये जन्माधारित ते नव्हते. आणि नंतरच्या काळात काय झालं की हळूहळू हे जन्माधारित झाले आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची रिजिडिटी आली, एक प्रकारचं कठोर नियंत्रण त्याच्यामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. आणि आपलं त्यामुळे काय होतं की जे नंतरच्या काळात शूद्र वर्णामध्ये आले अशा जे जिंकलेले लोक होते त्यांना शूद्र वर्णामध्ये टाकण्यात आलं आणि त्यांच्याकडून शेतीची कामं वगैरे ही सगळी करून घेतली जातात.
अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं की तुम्हाला ही जी वर्णाश्रम व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था जी आहे, 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची निर्मिती झालेलं आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीने ते निर्माण झाले आणि त्याच्यानंतर मग वैश्य जाती असतील किंवा शूद्र जाती असतील त्यांच्यामध्ये वेगवेगळे जे कौशल्य निर्माण झाले त्याच्या आधारावर नंतरच्या काळामध्ये जाती व्यवस्था जी आहे ती उदयाला आलेली आपल्याला दिसते. तर अशा पद्धतीचे हे एक सामाजिक रचना जी आहे ती वैदिक काळामध्ये उदयाला आली, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच पद्धतीने हे सांगताना म्हणजे आता सामाजिक रचना सांगतानाच आपण पाहिलं की आर्थिक बदल देखील झाले. म्हणजे सुरुवातीच्या काळात पशुपालन करणारे आर्य जे होते ते हळूहळू शेतीकडे वळाले, व्यापाराचा वाढ झाला, याची देखील माहिती तुम्हाला या युनिटमध्ये घ्यायची आहे. हा आणि त्याच्यामध्ये हा शेवटचा या युनिट मधला शेवटचा जो पॉइंट आहे तो रिलिजन आहे. रिलिजन म्हणजे धर्म. हे जे आर्य होते वैदिक काळातले लोक जे होते त्यांच्या मुख्य देवता कोणत्या होत्या. हा आणि त्याच्यामध्ये म्हणजे वेद काळाच्या आरंभीच्या वेद काळामध्ये कोणत्या देवतांना महत्व होतं आणि नंतरच्या काळामध्ये कुठल्या देवतांना महत्व प्राप्त झालं. म्हणजे तुम्ही जर पाहिलं की एकदम ऋग्वेदामध्ये आपण पाहिलं तर इंद्र नावाची देवता आहे, त्याला प्रचंड महत्व आहे. इंद्र हा म्हणजे सर्वात मोठा देव मानला जायचा आणि मात्र नंतरच्या काळात तुम्ही पाहिलं की इंद्राचं महत्व हळूहळू कमी होत गेलं आणि विष्णू शंकर यांचं महत्व वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. तर या पद्धतीच्या गोष्टी जर त्याचा अभ्यास तुम्हाला त्या याच्यामध्ये करायचा आहे. तुमच्या युनिटमध्ये देखील त्या संदर्भात माहिती तुम्हाला मिळून जाईल. आता हे झालं दुसऱ्या युनिटची माहिती झाली. ठीक आहे. मला या संदर्भात काही शंका आहे? काही शंका आहेत? तुम्ही जरी मेसेज टाकला आवाज येतो, आवाज येते का? आवाज येतोय ना माझा? थोडा कमी येतोय. कमी येतोय का? येतोय सर. ठीक आहे. तर शंका नसतील तर आपण पुढचा पॉइंट घेऊया. तर पुढचा आहे पॉइंट आहे सेकंड अर्बनायझेशन राईज ऑफ हेटेरोडॉक्स रिलिजन्स. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जसं मी मगाशी आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात करून देताना मी सांगितलं होतं की पहिलं अर्बनायझेशन हे हडप्पा काळामध्ये झालेलं अर्बनायझेशन आणि दुसरं अर्बनायझेशन हे महाजनपदाचा काळ जो आहे. महाजनपदाच्या काळामध्ये जे नागरीकरण झालं त्याला आपण दुसरं अर्बनायझेशन म्हणतो. आता हे जे दुसरं अर्बनायझेशन म्हणजे बघा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, त्याच्यानंतर एक मोठा काळ असा निघून गेला वैदिक काळ, ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्त्या होत्या, मोठी काही शहरं नव्हती, नगरं नव्हती आणि नंतर आपल्याला असं दिसतं की पहिल्यांदा छोटी छोटी राज्य जी आहेत ती जनपद नावाने विकसित झालेली आपल्याला दिसतात. आता जनपद म्हणजे काय? जन आणि पद ह्या दोन शब्दापासून ही संकल्पना बनलेली आहे. जन म्हणजे माणसं, एक प्रकारचा एका कुळातली माणसं असतील आणि त्या कुळाचा वावर जेवढ्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राला म्हणजे त्यांचं पाय ज्या क्षेत्रामध्ये अस्तित्व आहे त्याच्यातून पद म्हणजे पाय, त्यांचे पाय ज्या क्षेत्रात पडलेले आहेत अशा क्षेत्राला जनपद असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही आता लिच्छवी नावाचं एक जनपद आपल्याला माहित आहे की जुन्या काळामध्ये होतं, महाजनपद होतं ते लिच्छवी नावाचं. तर त्यात काय होतं की लिच्छवी जमातीची जी लोक आहेत ते जेवढ्या भागात राहायचे त्या भागाला त्यांचं जनपद म्हटलं जाईल. नंतरच्या काळात काय झालं की ही जनपद का निर्माण झाली? मुळात की शेतीचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्यानंतर, शेतीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन येऊ लागल्यानंतर व्यापार वाढले, व्यापारी मार्ग वाढले. व्यापारी मार्गामुळे हळूहळू शहरांचा विकास व्हायला सुरू झाला. तर अशा शहरांचा विकास झाल्यानंतर आता हे जे सगळ्या गोष्टी घडतायत म्हणजे व्यापार वाढला तर व्यापारावर कर घेणाऱ्या लोकांना कर मिळू शकतो अशी एक शक्यता निर्माण होते. शेतीवरनं कर मिळू शकतो. तर हे जे गोष्टी आहेत हे
ही त्याचं नियंत्रण करण्याच्या दृष्टीने आपल्याला राज्यव्यवस्थेचा विकास हळूहळू व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसतो. तर ही जी जनपद असायची या जनपदांमध्ये काही जनपदांमध्ये ही गणराज्य असायची. गणराज्य म्हणजे तिथले अनेक मोठे ज्येष्ठ लोक जे आहेत त्यांची एक सभा समिती असायची आणि त्या माध्यमातून त्यांचे निर्णय घेतले जायचे. तर काही जनपद जी होती त्याच्यामध्ये राजा असायचा आणि सगळे अधिकार हे राजाच्या हाती एकवटलेले असायचे. आता हे राजे काही याच्यामध्ये वंश परंपरेने असायचे, काही याच्यामध्ये राजाची निवड केली जायची. आपल्यामधूनच ही लोक एका कर्तृत्वान व्यक्तीची राजा म्हणून निवड करत असत. तर या पद्धतीचं आपल्याला असं दिसतं की व्यवस्था जी आहे ती या जनपदांच्या काळामध्ये निर्माण झाली. आता यातली काही जनपद जी होती ती खूप शक्तिशाली झाली. म्हणजे त्यांच्याकडे असणारे जे संसाधनं होती ती संसाधनं प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या जनपदांच्या शक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पण आतापर्यंत जे या काळाच्या संदर्भात शिकला असाल तर त्यात तुम्ही पाहिलं असेल की मगधचं जे जनपद होतं, महाजनपद नंतर जे निर्माण झालं, मगधचं राज्य हे खूप शक्तिशाली होतं. कारण काय होतं की ते आता जो बिहार आणि झारखंडचा भाग आहे, गंगा नदीच्या जे नद्या आहेत त्याच्या आसपास वसलेला हा भाग हा प्रचंड सुपीक प्रदेश आहे. आणि इथं काय झालं की इथं लोखंडाच्या खाणी, ज्या झारखंडमध्ये जे छोटा नागपूर जे पठार आहे तिथे लोखंडाच्या खाणी पण होत्या. तर त्यामुळे काय जो नांगर असतो, शेतीचा नांगर जो असतो त्याला लोखंडी फाळ लावून त्याच्या लोखंडाचा फाळ जो असतो तो नांगराला जोडला जायचा आणि त्याचा वापर शेतीमध्ये केला जायचा. त्यामुळे जमिनीतून येणारं उत्पादन जे आहे त्याची संख्या म्हणजे उत्पादनाचे प्रमाण खूप वाढतंय. तर या गोष्टींचा फायदा जो आहे तो त्या मगधच्या जनपदाला झाला. अशा पद्धतीने काही जनपदांना रिसोर्सेस असल्यामुळं ते खूप शक्तिशाली झाले आणि त्यांनी आपल्या आजूबाजूची जी जनपदं होती त्याच्यावर वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. आणि त्यातून आपल्याला असं दिसतं की संपूर्ण भारतामध्ये साधारणपणे 16 महाजनपदे म्हणजे इतर जनपदांना जिंकून घेतल्यानंतर एक मोठ्या आकाराचं जे जनपद निर्माण झालं त्याला महाजनपद असं म्हणलं जातं. अशी संपूर्ण भारतात 16 महाजनपदे जी आहेत ती आपल्याला निर्माण झालेली दिसतात. आणि त्यातलं सर्वात महत्वाचं जे जनपद होतं ते महाजनपद होतं ते मगधचं होतं. मगध, वैशाली, मिथिनी अशा पद्धतीची सगळी अनेक 16 नावं आहेत, सगळी काय मला पाठ नाहीत, पण अशा पद्धतीची महाजनपद जी आहेत ती या काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आता जशी जशी ही जी सेकंड अर्बनायझेशन मी तुम्हाला म्हटलं की नागरीकरण झालं आणि त्यातून महाजनपदांचं पण वाढ झाल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्याच वेळी काय झालं की भारतीय समाजामध्ये वैचारिक प्रगती पण मोठ्या प्रमाणात या काळामध्ये घडून आलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यातून आपल्याला दिसतं की अनेक नव्या प्रकारचे पंथ जे आहेत त्यांची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे याच काळामध्ये आपल्याला अनेक पंथांची नावं जी आहेत त्या काळातल्या मिळतात. त्यातलं आपल्याला फक्त आता 2 धर्मांच्या संदर्भात माहिती घ्यायची. एक जैन धर्म आहे आणि बौद्ध धर्म आहे. याशिवाय या काळामध्ये आपल्याला माहिती की आजीविक नावाचा पंथ होता, मखली गोशाल नावाचा त्याचा संस्थापक होता, त्याचबरोबर लोकायत नावाचा पंथ होता. असे अनेक पंथ जे आहेत ते नंतर काळाच्या ओघात नष्ट झाले, पण ते देखील या काळामध्ये उदयाला आले. म्हणजे हा जो काळ आहे याला साधारणपणे इसवी सन पूर्व 6वं शतक जे आहे या काळामध्ये ही सगळी प्रक्रिया घडली. म्हणजे काय काय घडलं की भारतामध्ये दुसरं नागरीकरण झालं, भारतामध्ये जनपदापासून महाजनपदाकडे स्थित्यंतर झालं, 16 महाजनपदे स्थापन झाली आणि भारतामध्ये नव्या अवैदिक धर्मांची स्थापना झाली. हे 3 गोष्टी ज्या आहेत या इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये घडून आलेल्या आपल्याला दिसतात. आता हे जैन धर्म, बौद्ध धर्म याच्या संदर्भात मी माहिती तुम्हाला पुस्तकात लिहिली, तुम्ही त्यातून ते वाचून त्या संदर्भात अभ्यास करू शकता. ठीक आहे. आता एवढ्या याच्यात तुम्हाला काही शंका आहे तिसऱ्या युनिटमध्ये?
अजून कोणाला काही शंका आहे? बोला, कुणाला काही शंका असतील तर थेट बोला. बोला. हॅलो सर. हा बोला. सर बुक्स स्टडी सेंटर वरती अवेलेबल आहेत का? स्टडी सेंटरवर असतील तर स्टडी सेंटरवर घ्या, नसतील तर स्टडी सेंटरची आपल्या ऍडमिशन फॉर्मवर सही घेऊन घ्या आणि इथे विद्यापीठाची घेऊन जावा. ठीक आहे. हा ठीक आहे. आता या तिसऱ्या युनिट बद्दल कुणाला काही शंका आहे? नाही. नाहीये? नाही सर. ठीक आहे. तर आपण पुढचं शेवटच्या युनिट बद्दल बोलू. जसं हे महाजनपद झाली, 16 महाजनपद संपूर्ण एकच सेकंड. तर ही जी 16 महाजनपद आहेत, ही जी 16 महाजनपद आहेत, तर त्यामधलं जे महत्वाचं महाजनपद होतं ते होतं मगध. आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मगधचं वैशिष्ट्य काय होतं की मगध हे म्हणजे गंगेच्या खोऱ्यात होतं, मात्र ते बिहार आणि झारखंड या प्रदेशामध्ये महत्वाचं त्याचं म्हणजे क्षेत्र होतं. हा प्रदेश अत्यंत सुपीक असल्यामुळे इथं शेतीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळायचं. दुसरी गोष्ट ही होती की या प्रदेशातून गंगा नदी आणि त्याच्या उपनद्या या प्रदेशातनं वाहत होत्या. आणि या नद्यांच्या प्रदेशातून जो व्यापार चालायचा, नद्यांच्या माध्यमातून समुद्रमार्गे असेल, नदी मार्गे जो व्यापार चालायचा, त्या व्यापारातून देखील या मगधच्या राज्याला, महाजनपदाला फायदा मिळायचा. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट ही हा जो बंगालचा वगैरे प्रदेश आहे तो प्रदेश, आणि हा जो आपला उत्तर भारतातला प्रदेश आहे ना, दिल्ली वगैरे, हरियाणा वगैरे, हा प्रदेश, या प्रदेशामध्ये बंगालमधून या भागात येण्यासाठी व्यापाऱ्यांना मगध म्हणजे जो हा बिहार आणि झारखंड या भागातून जावं लागायचं. त्यामुळं तिथं आपल्याला दिसतं की त्या व्यापाराचा देखील फायदा या मगधच्या महाजनपदाला झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर आणखी त्याच्यातली एक गोष्ट जी मगाशी पण मी सांगितली की हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये छोटा नागपूरचा प्रदेश यायचा, आणि छोटा नागपूरमध्ये आपल्याला लोखंडाच्या खाणी ज्या होत्या त्या होत्या, म्हणजे मिळाल्या होत्या. आणि त्या खाणीतून होणारे लोखंड जे म्हणजे पहिल्या खाणींचा, लोखंडाचा पहिला शोध जो आहे, खाणींचा शोध जो आहे, तो हा प्रदेशात आपल्याला लागला आणि मोठ्या प्रमाणात मिळायचं लोखंड तिथं.
आणि त्यामुळे काय झालं की त्यांच्याकडे लोखंडी हत्यारं जी आहेत ती त्यांना निर्माण करता आली. म्हणजे समजा तांब्याची तलवार आणि लोखंडाची लोह याच्यामध्ये समजा युद्ध वापर केला तर लोखंडाचं ज्याच्याकडे हत्यार असेल त्या सैन्याचा विजय होत होता. तर त्यामुळं मगधच्या सैन्याला इतर महाजन पदांवर असेल किंवा जनपदांवर असेल वर्चस्व निर्माण करणं खूप सोपं गेलं या असल्यावर. त्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणात जंगल वगैरे असल्यामुळे वनातून त्यांना मोठ्या प्रमाणात जहाजांसाठी लाकूड असेल, युद्धासाठी हत्ती असेल, तर ह्या गोष्टी देखील त्यांना मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरल्या. तर असं खूप मोठं जो रिसोर्स जो आहे, संसाधनं जी आहे, ती या मगधच्या जनपदाकडे महाजनपदाकडे होती. आणि त्यातून आपल्याला दिसतं की हळूहळू त्यांनी इतर जी शेजारची महाजनपदं होती त्यांच्यावर देखील कब्जा केला. आपल्याला कब्जा केलेलं दिसून येतं. म्हणजे बिहार, आत्ता जो बिहार, झारखंड, बंगाल, ओरिसा आणि उत्तर प्रदेशचा काही भाग इथं एवढ्या भागामध्ये मगध महाजनपद आहे, मगधचं महाजनपद याचं विस्तार झालेला आपल्याला दिसून येतं. आणि मग त्याच्यामध्ये बिंदुसार, अजातशत्रू वगैरे ही जी सगळी मगधच्या घराण्यातली जी सुरुवातीची लोक होती तर त्यांनी ह्या जो राज्य जे होतं साम्राज्य म्हणजे मगधचं महाजनपद होतं त्याचा विस्तार केलेला होता. हा आणि हे एवढा मोठा विस्तार झाल्यानंतर आपल्याला असं दिसतं की नंद घराण्याच्या राज्याच्या काळामध्ये आपल्याला शेवटच्या काळामध्ये धनानंद हा नंद राज्यकर्ता होता, राजा होता मगधच्या महाजनपदाचा. त्या काळामध्ये चंद्रगुप्त मौर्य याचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. आता चंद्रगुप्त म्हणजे मी आता एवढा याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला मगधच्या महाजनपदाबद्दलची माहिती दिली. पण आपण चंद्रगुप्त मौर्य आणि फाउंडेशन ऑफ एम्पायर याची का चर्चा करू? म्हणजे महाजनपद असणे किंवा एखादं राज्य असणे ही गोष्ट वेगळी आणि एक साम्राज्य असणे ही गोष्ट वेगळी. राज्य जसं आपण पहिल्यांदा म्हणलं, जसं आपण जनपदांच्या संदर्भात म्हणलं, जनपदांच्या मध्ये तुम्ही काय बघता की एका जमातीचं किंवा कुळाचं नाव असलेली हा सगळा प्रदेश असतो आणि तिथं साधारणपणे त्याच कुळातली लोक असायची, त्यांचं अस्तित्व असायचं आणि त्याला जनपद. महाजनपदांच्या मध्ये आपण असं बघितलं की शक्तिशाली जनपदांनी काय केलं की आपल्या आजूबाजूचे जनपद आहेत त्यांच्यावर ते जिंकून घेतले आणि एक महाजनपद आपलं बनवलं. म्हणजे मोठ्या आकाराचं जनपद. महाजनपद म्हणजे मोठ्या आकाराचं जनपद. पण साम्राज्य म्हणजे काय? साम्राज्य मौर्य साम्राज्याला भारतातलं पहिलं साम्राज्य म्हटलं जातं. ते तसं का म्हटलं जातं की साम्राज्याचे काही महत्वाची गुणवैशिष्ट्य असतात ती पहिल्यांदा आपल्याला मौर्य साम्राज्यामध्ये दिसतात. म्हणजे काय दिसतात की राजा हा शक्तिशाली असतो, सर्व अधिकार राजाच्या हातात केंद्रित झालेले असतात. राज्याची विभागणी प्रदेशवार केलेली असते. तिथं काम करायला एक प्रकारची व्यवस्था असते. अधिकाऱ्यांची नेमणूक होते ती राजाकडनं त्यांची नेमणूक होते. म्हणजे प्रांत बनलेले असतील तर प्रांतावर काम करण्यासाठी गव्हर्नर असेल तर त्याची नेमणूक जी आहे ती राजाकडून केली जायची. तर अशा पद्धतीची एक प्रकारची नोकरशाही म्हणता येईल त्याला. अधिकारी जसं युपीएससी असतं की त्या पद्धतीचं एक वर्ग जो आहे अधिकारी वर्ग तो या साम्राज्यामध्ये निर्माण झालेला असतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की साम्राज्य जे असतं त्याचा प्रादेशिक विस्तार खूप मोठा असतो आणि त्याच्यामध्ये अनेक भाषा बोलणारे, अनेक वंशांचे, अनेक वेगवेगळ्या चालीरीती असलेले लोक हे त्या साम्राज्यामध्ये अंतर्भूत असतात. म्हणजे आता हे मौर्य साम्राज्य आहे बिहार पासून बंगाल त्याच्यानंतर पूर्ण जवळपास कर्नाटक पर्यंत पसरलेलं होतं आणि वायव्येला अफगाणिस्तान पर्यंत पसरलेले हे साम्राज्य होतं. आणि म्हणजे याचा अर्थ यामध्ये वेगवेगळ्या वंशाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारी लोक देखील आपल्याला समाविष्ट असलेले दिसून येतात. म्हणून मौर्य साम्राज्याला पहिलं साम्राज्य असं म्हटलं जातं. भारतामध्ये या पद्धतीचं यापूर्वी मौर्य साम्राज्याच्या पूर्वी कोणतंही राज्य स्थापन झालं नाही की ज्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होता. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आपण ह्या युनिटला म्हणताना
मौर्यन एम्पायर, मौर्य साम्राज्य असं म्हटलेलं आहे आणि त्याची स्थापना जी आहे ती चंद्रगुप्त मौर्य याने केलेली आपल्याला दिसून येते. या मौर्य साम्राज्यामध्ये सर्वात महत्वाचा जो राज्यकर्ता होऊन गेला तो म्हणजे अशोक, सम्राट अशोक. तर अशोकांनी त्याचा धम्म तर हे जे याच्यामध्ये तुम्हाला असं दिसतं की कलिंगच्या युद्धानंतर अशोकचं मन परिवर्तन झालं आणि त्याने नंतर आपल्याला असं दिसतं की अनेक शिलालेखांवर त्याचे विचार जे आहेत, लोकांसाठी बनवलेले नियम जे आहेत ते त्याने अनेक शिलालेखांवर नोंदवले आणि त्यातून जी त्याची एक विचारसरणी आपल्याला दिसते की त्याला साधारणपणे अशोकचा धम्म असं म्हटलं जातं. आणि या अशोकचा जो धम्म आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशोक आणि धम्म याची देखील माहिती तुम्हाला या युनिटमध्ये घ्यायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे तो आहे मौर्यन ऍडमिनिस्ट्रेशन नेचर अँड स्ट्रक्चर. म्हणजे जसं मी आता तुम्हाला म्हणाले की मौर्यन ऍडमिनिस्ट्रेशनचं महत्वाचं काय की संपूर्ण भारतावर प्रशासन करायचं होतं. त्यासाठी एक विशेष प्रकारची प्रशासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. आपल्या प्रदेशांचं विभागणी आता जसं प्रांतांच्या स्वरूपात केली. त्याच्यासाठी एक अधिकारी नियुक्त केले जायचे आणि त्यांना म्हणजे राजा असेल म्हणजे केंद्रीय सत्तेमध्ये राजा असायचा, राजाला मदत करायला मंत्रिमंडळ असायचं आणि त्यानंतर हे प्रांतामध्ये देखील काम करायला तिथे एक अधिकारी असायचे. जमीन महसूल जो आहे महसूल गोळा करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक असायची. धर्माच्या संदर्भात कामकाज करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक असायची. त्याच्यानंतर जमीन लागवडीखाली यावी म्हणून सीताध्यक्ष नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक असायची. म्हणजे असा एक अध्यक्ष नसायचा संपूर्ण राज्यामध्ये. प्रत्येक भागामध्ये त्या संदर्भातले सीताध्यक्ष नावाचे अधिकारी हे नेमले जायचे. अशा पद्धतीचे व्यवस्थित प्रशासन व्यवस्था जी आहे ती आपल्याला मौर्य साम्राज्यामध्ये दिसून येते. तर त्याचं स्वरूप तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि त्याची जी संरचना आहे त्याच्यात कुठले कुठले विभाग आहेत त्याची देखील माहिती तुम्हाला या युनिटमध्ये घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला म्हणजे जो पेपर आहे हा अर्ली इंडियाचा त्याचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता तुमच्या काही शंका असतील तर सांगा. आहेत काही शंका? आहेत का काही शंका? बोला. हॅलो सर. हा तर ते क्वेश्चन पेपर वेबसाईट वरती मिळेल का तुमच्या? हे बघा तुमचा आता सिलेबस बदलला आहे की नाही. नवीन सिलेबस आहे, नवीन पद्धतीचं सिलेबस आलाय त्यामुळे क्वेश्चन पेपर तसे वेबसाईटवर तुम्हाला मिळणार नाही. काय आणि क्वेश्चन पेपरचं जे स्ट्रक्चर आता या याच्यामध्ये दिलंय की नाही त्याच्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन एकच दिलेला आहे. तर ते अजून एक डिवाइज होऊन आपल्याला कळेल की एक क्वेश्चन ब्रॉड क्वेश्चन लिहायचं की दोन लिहायचे. त्यामुळे अजून आपण त्याच्यात खरं पण क्वेश्चन पेपर मध्ये कॉन्टॅक्ट सेशन जे आहे आपण आता जी काही चर्चा करतो क्वेश्चन पेपर मध्ये असणारे जे महत्वाचे घटक आहेत ते तुम्हाला मी सांगतो. प्रश्नांची संख्या एखाद दुसरं कमी जास्त होऊ शकेल पण त्याच्यात कॉम्पोनंट्स काय काय असतील प्रश्नांचे स्वरूप काय असतील ते मी तुम्हाला आता सांगतो. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल म्हणजे रिकाम्या जागा भरा, फिल इन द ब्लँक असतं त्या पद्धतीचे साधारण 5 प्रश्न असतील. आन्सर इन 1 सेंटेन्स अशा पद्धतीचे 5 क्वेश्चन असतील. ठीक आहे. प्रत्येकी 5-5 मार्काला म्हणजे 1-1 मार्क प्रत्येकी 1 मार्क अशा अर्थाने 10 मार्क झाले. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला असेल एक टिपा लिहा असतील. टिपा म्हणजे शॉर्ट नोट्स असतील ते साधारणपणे 6 पैकी 4 लिहायचे असतील. तर ते तुम्हाला साधारण
20 मार्कांचं होऊन जाईल 5-5 मार्काच्या हिशोबाने धरला तर. ठीक आहे. आणि मग राहिलेले जे मार्क आहेत ते तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन जे आहेत म्हणजे तुमचे 4 युनिट आहेत ना, तर पहिला आणि दुसरा युनिट पैकी एक प्रश्न असा म्हणजे पहिल्या युनिटचा एक प्रश्न दुसऱ्या युनिटचा प्रश्न ते एकमेकांना ऑर मध्ये असते. त्यातला एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा आणि चौथा युनिट हे तुम्हाला ऑर मध्ये असेल आणि त्यातला एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. अशा पद्धतीने साधारण रचना क्वेश्चन पेपरची असते. समजा त्याचं फायनलाइज स्वरूपातलं स्ट्रक्चर आलं तुम्हाला ते शेअर करेल ग्रुपवर. थँक्यू सर. थँक्यू. तर या पद्धतीचं साधारण असते. आता मगाशी पण प्रश्न विचारला किती पानं लिहायची, तर आशयाला धरून प्रश्नाच्या आशयाला धरून जर तुम्ही 3 किंवा 4 ब्रॉड क्वेश्चनला 3 किंवा 4 पानं लिहिली तर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. प्रश्नाच्या आशयाला सोडून पापड पसारा हा 60, 10, 20 पानं जरी लिहिला तरी तुम्हाला चांगले मार्क मिळतील याची काही खात्री देता येईल. साधारण गोष्टी काय करायच्या की आपण आपल्या क्वेश्चन जो विचारला आहे त्याचा महत्वाचा आशय समजून घ्यायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं. त्या दृष्टीनं जे महत्वाचे पॉइंट जे आहेत जे आपल्या पुस्तकामध्ये पण आलेले आहेत ते घेऊन त्याच्या खाली एखादं अंडरलाईन करा, मुद्दे लिहा. त्यामुळे कसं आहे की पेपर तपासणाऱ्याला ते मुद्दे तुमचे लक्षात येतील आणि तुम्हाला ते मार्क मिळतील. या पद्धतीने हे करा. दुसरी गोष्ट पेपर सोडवताना महत्वाची लक्षात घ्यायची की पेपर काही लोकांना सवय असते पहिला प्रश्न लिहायचा म्हणजे पहिला 2 रिकाम्या जागा लिहायच्या नंतर राहिलेल्या 3 रिकाम्या जागा पेपरच्या शेवटी लिहायच्या किंवा ब्रॉड क्वेश्चन पहिला लिहायचा मोठाच्या मोठा 20 पानांचा आणि नंतर सोडून द्यायचा. असं न करता साधारणपणे सगळे ब्रॉड क्वेश्चन असतील सगळे शॉर्ट नोट्स असतील हे अटेम्प्ट करा, लिहा, सोडू नका कुठलं त्यातलं आणि साधारणपणे सलगतेने लिहा. म्हणजे पहिल्यांदा तुमचे जे पेपरचं स्ट्रक्चर ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीनं ते कंटिन्यू लिहा. तर त्याच्यानं तुमचं काय होईल की ज्यावेळी तो मार्क पेपर चेक करणारे असतात त्यांचे मार्क देताना पुन्हा मार्क कॅल्क्युलेट करताना काही चुका राहू नयेत, त्यामध्ये काही उणिवा राहू नयेत या दृष्टीनं तुम्ही त्या पद्धतीने पेपर सोडवा. ठीक आहे. तर या पद्धतीच्या गोष्टी आहेत. तर आता अजून कुणाला काही शंका या संदर्भात? थँक्यू सर. सर बोला. मला बुक्स ना शंका नाहीये काही, पण बुक्स नाहीत आले. पण ह्या मुदोजी कॉलेज फलटण. बर. आता ते कॉलेजकडे पाठपुरावा करायचा की पुस्तकं लवकर आणा म्हणून. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला इकडे कोण असेल कोण येणार असेल कोल्हापूरला तर त्याच्याकडे तुम्ही पावतीवर सही शिक्का घेऊन पुस्तकासाठी पाठवू शकता का? हा. बट सर सेशन खूप छान झालं आणि त्या बेसवर करू शकते. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपला आहात का तुम्ही? नाही. नाहीये. लिंक कुठून मिळाली तुम्हाला? सरांनी पाठवलेली कॉलेज डिस्टन्स एज्युकेशन ग्रुप. बर. एकच सेकंड. ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती आता ग्रुपमध्ये आता जो चॅट आहे हा जो जीमेलचा चॅट बॉक्स आहे त्याच्यावर शेअर केली त्याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. ओके. थँक्यू सर. तुमच्यापैकी जे लोक व्हॉट्सअप ग्रुपला नसतील विद्यापीठाच्या त्यांनी या ग्रुपच्या माध्यमातून जॉईन व्हायचं. ठीक आहे. सर 2 विषयाची पुस्तकं आलेली नाहीत. 2 विषयाची पुस्तकं आलेली नाहीत. 2 पुस्तकं नाही त्यातला एक आजपासून डिस्ट्रीब्युशनला अवेलेबल होईल. एक राहिलेलं पुस्तक नंतरच मिळेल. तर आता पीडीएफ आपण सगळ्यांची दिलेली आहे. सगळ्या पुस्तकांची पीडीएफ आपण देतो. सर बोला. प्लीज लिंक परत सेंड करा. लिंक पाठवली ना आता? हा. ओके. थँक्यू सर. ठीक आहे. पीडीएफ 4 याची पाठवलेली ना 2 नाही आधी 4 दिल्या होत्या. आता मी सगळ्यांची लिंक देतो. आता पीडीएफ अपलोड करत नाही मी. पीडीएफ ची लिंक देतो. त्या लिंक वर क्लिक करून तुम्हाला पीडीएफ बघता येते.
हा हा 6 पण आहे ना 6 हा 6 आहेत त्याच्यामध्ये. हॅलो. हा बोला. तर आम्हाला काल पुस्तक भेटले स्टडी सेंटरवर, तर त्याच्यावर सन 2018-19च्या अभ्यासक्रमानुसार असा उल्लेख आहे. असू दे, कसं असतंय की सगळा सिलेबस बदललेला नसतो. हा हे पुस्तक आहे तुम्हाला जे दिले, आता तुम्ही पुस्तक स्वतः समोर ठेवून आपलं कॉन्ट्रॅक्ट सेशन अटेंड केलं का? नाही. नाही, बरोबर आहे. तर आता तुम्ही जाऊन बघा पुस्तकामध्ये आपण ज्या ज्या गोष्टींची चर्चा केली ती सगळी पुस्तकामध्ये आहे. हा ठीक आहे ओके. तर त्या कंटेंटच्या नुसार पुस्तक आहे, सगळं बघून तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायला दिलेली आहे. ठीक आहे. ओके. अजून कुणाला काही शंका आहे? हॅलो सर, जत सेंटर मध्ये अजून बुक आले नाहीत. तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करा. कोणी इकडे तुमच्यातलं कोणी येणार असेल तर त्याला ऍडमिशन पावतीवर सही शिक्का घेऊन इकडे विद्यापीठात पाठवा, इथे पुस्तकं मिळतील. ओके तुम्हाला कॉलेजकडली घ्या. ओके, थँक्यू. अजून कुणाला काही शंका आहे? कुणाला शंका आहे का अजून? हॅलो सर. हा बोला. टीसी साठी सर नंबर ग्रुपवर तेवढा सेंड करतात सर. टीसी पोहोचला का नाही त्या, टीसी पोहोचला काय नाही या चौकशीसाठी पाठवेन मी. ओके ओके ठीक आहे. झालं तर तुमच्यापैकी ज्यांचे टीसी राहिले असतील त्यांनी टीसी जमा करा. मायग्रेशन ज्यांचं असेल तर मायग्रेशनचं हे करा. जे ड्युअल डिग्रीला असतील त्यांनी ड्युअल डिग्रीसाठी अप्लाय करा. आता साधारणपणे 50 लोक आहात तुम्ही. आपलं आता कॉन्ट्रॅक्ट सेशन एक तुमचे 6 पेपर आहेत, तर याचा अर्थ 6 दिवस चालेल. आजचा दिवस धरून म्हणजे अजून 5 दिवस चालेल. तर साधारणपणे तुमच्या ज्या काही शंका असतील तर त्या मला या कॉन्टॅक्ट सेशन मध्ये विचारा. यासाठी स्वतंत्रपणे फोन करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, आपण कॉन्टॅक्ट सेशन मध्ये पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतोय. तर अजून काही शंका आहे नसेल तर आपण थांबू. हॅलो सर. हा बोला. हा मी जरा ह्या लेक्चरला उशिरा जॉईन झाले, मग याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही पाठवणार आहे? हा मी पाठवेन व्हिडिओ रेकॉर्डिंग, पण कॉन्टॅक्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळतं म्हणून लेक्चरला यायचं नाही असं धोरण ठेवू नका. नाही 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 आणि आधी पाठवलेलं रेकॉर्डिंग पाहिलं का तुम्ही? पाहिलं नाही, मी आधीच्या लेक्चरला होते की जॉईन होता. हो सगळं लेक्चर अटेंड केले त्यावेळी? होय होय, आजच थोडा उशीर झालाय. ठीक. हा मी पाठवेन रेकॉर्डिंग. हा आणि त्याच्यानंतर मी एक फीडबॅक फॉर्म पण पाठवेन, तो तुम्ही सगळ्यांनी भरा. बर चालेल. अजून काही शंका नाहीत ना तुमच्या? म्हणजे आपण थांबू, मग उद्या भेटू सकाळी 11:30 परत. आज 3:30 वाजता पण आहे ना? तुमचं फर्स्ट इयरला ऍडमिशन आहे सेकंड इयरला? फर्स्टला. फर्स्ट 11:30 ते 1:30, सेकंडचं 3:30 ते 5:30. ठीक आहे. ओके ओके. हा हा, थँक्यू. थांबूया थांबूया. येस सर. थँक्यू सर. हो.